परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर नंद नंदन आनंद कंद अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण एक सत्रामध्ये चालत असलेला भक्ती ज्ञान वैराग्य समुचयात्मक सोहळा ज्या महोत्सवामध्ये आपण सर्व एकीभूत झालात, आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। भक्त शिरोमणी मारुतीरायांचं प्रांगण प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा भक्त शिरोमणी मारुतीरायांच्या जन्म सोहळ्याचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचं अत्यंत सुंदर नियोजन आयोजन केलं जातंय। संपूर्ण ग्रामवासी या ठिकाणी असलेल्या सर्व स्थानिक मंडळी ह्या आपल्या सर्वांच्या अनुषंगाने कार्यक्रमाला तर भव्यता दिव्यता आहेच, देवळाची या कामा कळसो कोणतंही मंदिर असेल, ओस गृही तोरण बांधिले उपयोग नाही त्या ठिकाणी। भगवंताची पूजा अर्चा नित्य भगवंताची पूजा जर होत असेल तर त्या मंदिरातील श्री विग्रह टिकून राहतो, अन्यथा भगवंताची मूर्ती असताना सुद्धा ती भगवंत फक्त पाषाणाच्या रूपाने असते। परंतु आपण सर्व मंडळींनी ह्या मंदिराला एवढी मोठी एवढी भव्य दिव्य शोभा आणून दिलेली आहेत। आपण ज्याची सेवा करतो, ज्या काळात आपल्याला कोणाची तरी सेवा आवश्यक असते तेव्हा भगवंत आपली सेवा करतात, एवढं लक्षात घ्या। जीवनामध्ये कोणतंही कर्म व्यर्थ जात नाही। तुका म्हणे भाव आसता नसता सायास करिता वाया नवजे। लहानपणी आईबाप मुलाची सेवा करतात, अपेक्षा नसते, परंतु जेव्हा तेच आईबाप म्हातारे होतात तेव्हा तोच मुलगा त्या आईबापांची सेवा करत असतो। भगवंताचा श्री विग्रह हा बालरूपामध्ये असतो। भगवंताचं स्वरूप तुम्ही बघा, त्याच्यामध्ये कधीही पण फरक पडलेला पाहायला मिळत नाही। आणि अशा बालरूपामध्ये असलेल्या भगवंताच्या त्या अवताराचा, त्या मूर्तीचा, त्या मंदिराचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये दरवळायला सुरुवात होतो, आपलं आयुष्य आपण त्या कामासाठी खर्च करतो आणि ते खर्च करत असताना असं कधी कधी वाटतं, बहुतेक पाहणारी मंडळी अशी विचार करतात का आता हा आपला विनाकारण काळ व्यर्थ घालतोय, कदापि नाही। एक लक्षात घ्या, भगवंताची सेवा करत असताना आपलं तारुण्य जेव्हा आपण वेचतो, म्हातारपणामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची गरज असते। कुटुंबासमवेत आपल्या जीवनामध्ये शांतता समाधान प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताची कृपेची गरज असते। जर भगवंताची सेवा आपल्याकडनं घडलेली असेल तर तोच भगवंत अप्रत्यक्षरित्या कोणत्या ना कोणत्या रूपाने तो आपली सेवा करत असतो। म्हणून कोणतंही कार्य कोणतंही कर्म व्यर्थ जातंय असा भाव मनामध्ये कदापि बाळगायचा नाही। करतोय आपण फक्त आपलं कर्म करत राहा, त्या कर्माचा परिपाक भगवंताच्या रूपाने सत्कर्मामध्ये आपोआप होत असतो। म्हणून ह्या मंदिराकडे पाहिल्यानंतर आहेच शहरातील मंदिर, परंतु बहुतेक काळ ह्या मंदिराकडे पाहत असताना थोडीशी दुरावस्था आढळत होती। आपण सर्व मंडळींनी त्यांना एवढी सुंदर शोभा दिली, काच त्या मंदिरामध्ये खरंच मन रमतंय। मनाला रमवण्याचं ठिकाण म्हणजे मंदिर आहेत। आणि अशी ही दिव्यता आमचे बाळासाहेब मामा असतील, तुकाराम मामा असतील, मिसाळ काका असतील, संपूर्ण मंडळी आपण ती सेवा
बैरागी सर असतील, आमचे भाऊसाहेब भाऊ असतील, सर्व मंडळी खूप हिरिरीने सेवा करतायत आणि ती सेवा एक ना एक दिवस तुमची सेवा करण्यासाठी प्रवृत्त होईल एवढं लक्षात ठेवा. दरवर्षी सालाबादप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, पहाटेचा काकडा, पारायण आणि उत्तरार्धातील हीच सेवा श्रीमद भागवत रूपाने आपण श्रवण करत आहात. आजचा कथेचा दुसरा दिवस. आजच्या कथेला आरंभ करत असताना भगवंताच्या नामचिंतनाने आपण सर्व चिंतन करूया. सर्वांनी हाताने टाळी आणि भगवंताचा नाम आपल्या मुखामध्ये घ्यायचा आहे. हरि बोल. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय. बोला सर्वांनी बोला. श्री राम जय जय राम, 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 श्री राम ताली वाजवा, अपनी भावना के साथ गाइए. हरि बोल. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. जय हो. वाह. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हरे हरे हरे, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम,
बाबा श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम हरि बोल श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम मंगल भवन मंगलहारी रवमुष दशरथ जिर बिहारी सीताराम चरित पावन मधुर सरस परमित मन पावन पुनि पुनि कितनी हो सुनी सुनाई दिल की प्यास बुझ जना बुझाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम बोले श्री बांके बिहारी लाल की राधा रानी की प्रभु रामचंद्र भगवान की श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। ज्या महापर्व काळाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो महापर्व काळ प्रभू रामचंद्र प्रभूंचा आज जन्मोत्सव सोहळा आज संपूर्ण भारतवर्षात भारताच्या बाहेर सर्व जगामध्ये आज राम जन्मोत्सव साजरा केला जातो। आज उपवास धरला जातो। एक प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये एक आस असते, एक आकांक्षा असते आणि ती आकांक्षा उपवासाने पूर्ण होत असते। अपेक्षा एक राहते। जर यदा कदाचित एखादं बाळ आजारी असेल, एखादे भूदेव एखादे ब्राह्मणदेव सांगतात जर त्याचं आयुष्य वाढावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही उपवास करा, भगवंताचं चिंतन करा। चिंतन केल्यानंतर त्याच उपवासाच्या अंती त्या बाळाचं आयुष्य वाढेल। आई अन्न पाण्याचा त्याग करून उपवास पकडत असते। भगवंताचं आणि भक्ताचं नातं त्याचप्रमाणे आहेत। आपल्या भगवंताचं आयुष्य वाढावं यासाठी सर्व भक्त उपवास करतात, अन्न पाणी निग्रह करतात, जेणेकरून भगवंताला चिर आयुष्य प्राप्त व्हावं। हे एक कारण। आपल्या पतीचं आयुष्य वाढावं याच्यासाठी पतिव्रता नारी आपल्या कपाळाला सिंदूर लावते, कुंकू लावते आणि ते कुंकू म्हणजेच तिचा एक अलंकार असतो, दागिना असतो। कुंकू अबाधित ठेवण्यासाठी ते कुंकू नित्य नियमाने आपल्या भांगेमध्ये सुद्धा भरते आणि आपल्या कपाळाला सुद्धा लावते का पतीचं आयुष्य वाढावं। भक्त सुद्धा तेच करतात। आतापर्यंत असा एकही भक्त पाहिला नाही का भगवंताचं आयुष्य वाढवण्यासाठी एवढं मोठं समर्पण करावं। आपण ज्या दरबारामध्ये बसलात फक्त एकच प्रसंग मी जाता जाता सांगेन। ब्रह्मा माता सीता मैया जेव्हा भांगेमध्ये कुंकू भरण्यासाठी प्रयत्न करतात, डोक्याला कुंकू लावतात
आणि कुंकू लावत असताना मारुतीराय त्या ठिकाणी येतात आणि विचारतात, आई साहेब कुंकू कशाला लावतात, कुंकू लावण्याचं कारण काय, कुंकू लावण्याचं कारण काय. तेव्हा सांगितलं जातं काही नाही म्हणे, प्रभूंचं आयुष्य वाढण्यासाठी कपाळाला कुंकू लावलं जातं, त्यांचं आयुष्य वाढतंय. जर एवढं कुंकू लावल्यानंतर जर आयुष्य वाढत असेल ना तर मी पण कुंकू लावेल, कुंकू लावेल. मारुतीराय जातात आणि सगळा शेंदूर कालवतात आणि सगळं अंग पूर्ण 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 भगवमय अंग करून टाकतात. आणि सगळा तो शेंदूर लावलेला अंगाला पाहिल्यानंतर सीतामय्याने जेव्हा पाहिलं जातं सीतामय्या विचारते, अरे मारुती, अरे हनुमान, हे झालं काय, हनुमंता काय केलं हे. काय नाही, काही नाही, माझ्या प्रभूंचं आयुष्य वाढावं याच्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही कुंकू लावतात ना त्याप्रमाणे माझ्या प्रभूंना अमर व्हावं अशी माझी अपेक्षा आहेत, म्हणून मी माझ्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावतो. भक्ताचं नातं जसं पतिव्रता स्त्रीप्रमाणे असताना त्याचप्रमाणे पतिव्रता नारी आपल्या पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करते, तसं प्रभूंचं आयुष्य वाढवण्यासाठी उपवास केला जातो. आज प्रभूंचं अवतरण झालंय, प्रभूंना चिरस्मरणीय जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत सारखं स्मरण व्हावं यासाठी भक्त उपवास धरतात. आणि आजचा उपवास हा एकादशी सारखा उपवास असतो, संध्याकाळी सोडायचा नसतो, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो. एकादशीचं महापर्व ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणे हा पर्वकाळ आहेत, निमित्त भगवंताचं आयुष्य वाढण्यासाठी आहेत, परंतु त्या उपवासाने आपलं आयुष्य वाढत असतं, म्हणून उपवास केला पाहिजे. धर्मो रक्षिती रक्षिताः, धर्माच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकलं का धर्म आपल्या रक्षणासाठी 10 पावलं पुढं टाकतो. म्हणून राम जन्माचा हा महोत्सव सोहळा आज मध्यंतरामध्ये सूर्यनारायण आल्यानंतर आपण प्रभूंचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला. सुंदर असा सोहळा, मला वाटतं 12:30-1 वाजला होता नाही का, एवढा मोठा सोहळा पार पडला. आणि त्याच सोहळ्याच्या अनुषंगाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन आपण केलेलं आहे. आज कथेचा दुसरा दिवस. कथा का श्रवण करावी हा भाव आपल्या पुढे प्रगट करतोय. कथा ही आपल्या जीवनातील एक आरसा आहे. आपण कथेकडे पाहत असताना कथा फक्त कर्णपटलावर येऊ देऊ नका. कथा श्रवण करत असताना ती आरशाच्या रूपाने पहा. कथेमध्ये जसा आरसा आपल्या तोंडासमोर ठेवल्यानंतर आपल्याला आपलं स्वरूप दाखवतो, आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतंय. आपल्यामध्ये काय काय उणिवा आहेत आणि काय काय चांगुलपणा आहेत तो सगळा आरसा दाखवत असतो. आपल्या आयुष्याची जडणघडण किंवा आपल्या आयुष्याचा मुखवटा दाखवण्याचं काम ही कथा करते. म्हणून जीवनामध्ये असा एखादं दर्पण पाहिजे, असा एखादा आरसा पाहिजे का तो आरसा आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवण्यासाठी कारण ठरला पाहिजे. जाणी दर्पणाची अंग, जाणी दर्पणाची अंग, जाणी दर्पणाची अंग, जैसा तैसा दावी रंग, जैसा तैसा दावी रंग, जैसा तैसा दावी रंग, जाणी दर्पणाची अंग, जाणी दर्पणाची अंग. जाणे दर्पणाचे अंग, जैसा तैसा दावी रंग. अरे जन्माला आल्यापासून जर यदा कदाचित आपण आरसाच पाहिला नाही तर आपला रंग कसा आहे, आपण दिसतो कसं. आपल्याला 2च डोळे आहेत, आपल्याला एकच नाक आहे, आपल्याला एकच तोंड भगवंताने दिलं, याची अनुभूती येणार नाही. यासाठी जसा आरसा गरजेचा आहे, आपला रंग, आपला स्वभाव, आपलं स्वरूप दाखवण्यासाठी जशी आरशाची गरज आहे ना,
तशी आपल्या जीवनाला दाखवण्यासाठी आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल चुकतं की बरोबर आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला आरशाची गरज आहे. आणि त्याच आरशाच्या रूपाने आपल्याला कथा आपलं प्रतिबिंब दाखवते. कधी जीवनाचा संबंध त्या कथेला चिकटेल आणि कधी जीवन बदलेल पत्ताही लागत नाही. म्हणून जीवनामध्ये आरसा अत्यंत गरजेचा आहे. का? कारण आरशाचा स्वभाव एक आहे. आरसा आपल्याला काय करतो? 2 गुण आरशाचे आहेत. आरसा काय करतो? आपल्याला आपला चेहरा दाखवतो, हा पहिला गुण. आरशाचा दुसरा गुण चेहरा दाखवतो हे खरं आहे, परंतु आरशाचा दुसरा गुण जसा आहे तसाच दाखवतो, जसा आहे तसाच दाखवतो. जाता जाता सांगतोच, 50-60 वर्ष झालेत आंबड कामटवाडे हा संपूर्ण सिडको एरिया 40-50 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती खूप बदललेली आहे. हे सगळं आता हा खूप मोठा पसारा झाला, परंतु एकदम निवांत एकदम शांत ठिकाण म्हणजे नाशिकमधील जर ठिकाण पाहिलं तर कामटवाडे एकदम शांत ठिकाण. एवढी रहदारी नाही, काहीच नाही, काही नाही. नाशिकमधील एक महिला लग्न झालं आणि कामटवाड्यामध्ये गावात राहायला आली. शेतीचे कामं भरपूर शेतीची कामं. येतानाच एक आरसा आणला होता. परंतु कामामध्ये एवढा व्यस्ततेमध्ये कामामध्ये कधी चेहरा पाहण्यामध्ये वेळ मिळाला नाही, काही नाही. कसं तरी कुंकू लावायचं, शेताचे कामं करायचं, असं तिचं सगळं आयुष्य खर्च झालं, सगळं आयुष्य गेलं. 60, 70, 80 वर्ष झालेत आरशाला कधी पाहिलं नव्हतं. आणि शेवटी काय असतं, जुने आठवणी खूप महत्त्वाच्या असतात बरं का. जुन्या स्त्रिया आता सुटकेस आहेत, बॅग आहेत, कपाट आहेत, त्याच्यामध्ये आपल्या वस्तू सुरक्षित ठेवल्या जातात. जुन्या महिला माता भगिनी त्यांच्या लोखंडी पेट्या असायच्या, लाकडी पेट्या असायच्या, त्याच्यामध्ये ते लहानपणाचे ते परकर जम्परवरचे फोटो, ते शाळेमध्ये जाणारे फोटो, ते सगळे अजूनही काही आमच्या आजीने मला आता वय 95 ते 100मध्ये गाठलेले आहेत. त्या काळातील ते फोटो दाखवले, एवढे ब्लॅक अँड व्हाईट फोटो. आता 8-10 दिवसाच्या अगोदर म्हटलं, आई तू कोण आहे, मला काहीच कळत नाही. म्हणजे तुला काय, मलाच कळत नाही तर तुला काय कळणार. ते छोटे फोटो असे ब्लॅक अँड व्हाईट एवढे फोटो पाहिले. त्या म्हातारीने, त्या आजीने आपल्या तारुण्यातील लग्न झाल्यानंतर आणलेला आरसा तो पेटीमध्ये जपून ठेवला होता. परंतु पेटीचं सामान काढता काढता सुनेकडनं तो फुटला आणि फुटल्यानंतर त्या सुनेने फेकून दिला. म्हातारी म्हणते, अगं मी एवढा जपून ठेवला, आमच्या जुन्या काळचा आरसा होता, मी चेहरा पाहिला सुद्धा नाही, फेकून दिला. काळजी करू नका, आपला सोहळा जवळ आलाय, यात्रा आहेत, यात्रेमध्ये जाऊया आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असा आरसा घेऊन येऊया. असं म्हटल्यानंतर आजी, सुनबाई, सगळे नातवंड सगळे यात्रेमध्ये फिरत गेलेत. आजीला बाकीच्यांची आठवण नाही, फक्त आरशाची आठवण. आजी गेली, दुकानदाराकडे गेली, म्हणे बाबा आरसा कितीला आहे? त्याने सांगितलं 50 रुपये किंमत आहेत. किती रुपये? 50 रुपये. 50 रुपये. आरसा घेतला, पाहिला, काही एवढा पटला नाहीत. आरसा ठेवून दिला. म्हणे याच्यापेक्षा भारीतला दाखव. काढला, 100 रुपयाचा काढला, आरसा पाहिला, पटला नाही, ठेवून दिला. सगळ्यात भारीतला दाखव. 1000 रुपयाचा आरसा दिला. 1000 रुपयाचा आरसा घेतला आणि पाहिला, चेहरा पटला नाही. म्हणे लेका, तो फक्त 50 पैशाचा आरसा होता, परंतु माझा चेहरा त्याच्यामध्ये गोरा गोमटा दिसत होता, असा सफरचंदासारखा दिसत होता. तुझा 1000 रुपयाचा आरसा आहे, परंतु माझा चेहरा त्याच्यामध्ये तसा दिसत नाही. माझा जुना आरसा चांगला होता. कळतंय ना? तो दुकानदार म्हणतोय, तू ज्या आरशामध्ये पाहत होती तो आरसा आणि त्या काळातील तुझं वय, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळचा आरसा आजही जरी असता तरी त्या काळचा चेहरा तुला दाखवला नसता. तो चेहरा बदललेला आहे. आरसा दाखवतो चेहरा, परंतु त्याचा दुसरा गुण आहे, जसा आहे तसाच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कथा ही आपल्या जीवनामध्ये घडत असलेल्या उणिवा, घडत असलेल्या त्रुटी आणि आपल्या जीवनाची का शृंखला बरोबर आहे की नाही हे दाखवण्याचं काम करते. म्हणून कथा ही आरशाच्या रूपाने ठेवा.
जर यदा कदाचित आरशाच्या रूपाने ठेवली तर कथा ही फक्त कानापर्यंत पोहोचणार नाहीत, तीच कथा हृदयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कथा पुन्हा पुन्हा श्रवण करत राहावी. सकाळी दुपारी संध्याकाळी आरसा पाहतो, पुन्हा पुन्हा केस सावरले जातात, पुन्हा पुन्हा गंध लावला जातोय, नवे नवे फेसवॉशने पुन्हा पुन्हा तोंड धुतलं जातं. कुठे डाग पडलेला आहे त्याचा विचार जसा केला जातोय ना, चेहऱ्याला जशा प्रकारे तुम्ही नटवण्याचं काम आरशामध्ये करतात त्याप्रमाणे जीवनाला नटवण्याचं काम कथेमध्ये केलं जातं. म्हणून कथा पुन्हा 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 श्रवण करतच राहावी. पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई. किती वेळा कथा श्रवण करावी? एकदा, दोनदा, तीनदा? बस एकदा कथा श्रवण केली, आपल्याला पुढे विषय येणारच आहेत. धुंदुकारीने एकदाच कथा श्रवण केली, त्याचा उद्धार झाला. आपणही फक्त जीवनात एकदाच कथा श्रवण करावी आणि आपला उद्धार करून घ्यावा. परत करण्याची गरजच काय? कदापि नाही. कथा एकदा श्रवण करून भागणार नाही. जोपर्यंत ह्या कुडीमध्ये प्राण चालू आहे, आपले श्वासोश्वास चालू आहे, तोपर्यंत ही कथा पुन्हा पुन्हा श्रवण करणं गरजेचं आहे. जसं आपलं शरीर चांगलं दिसावं ही अपेक्षा प्रत्येकाला वाटते, आपलं शरीर चांगलं राहावं ही अपेक्षा प्रत्येकाला वाटते, त्याप्रमाणे आपलं जीवनही चांगलं राहावं यासाठी त्या कथेची गरज आहे. परंतु कथेची गरज एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा कथा श्रवण करत राहावी. आणि ती कथा जर श्रवण केली तर मला वाटतं आपल्या हृदयाची भूक भागेल. अजिबात नाही, उलट ती भूक वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कथा पुन्हा पुन्हा श्रवण करावी. दिल की प्यास बुझत ना बुझाई, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई. दर्पणाप्रमाणे कथा आहे. अजून सांगेल, एक रसायन आहेत. हे कथा म्हणजे एक रसायन आहेत, एक रस आहेत. तो रसपान करण्यासाठी सर्वत्र सदैव मनुष्याने लालायत राहावं, सदैव सदैव रसपान करत राहावं. आपल्या जिभेला एक सवय लागलेली आहे, तिला काहीतरी पाहिजे. जर यदाकदाचित त्या जिभेवर रस पडले नाही तर ती जिव्हा निरस होत असते. आणि जिव्हा कधी निरस होता कामा नये. सदैव 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 धडपड करत राहावी. एखादा व्यक्ती जर कॅन्सरने ग्रस्त झाला तर ते कॅन्सरचे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीचा जर स्वादुपिंड खराब झालात ना तर त्याच्या जिभेला चव लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अंगामध्ये जर ज्वर शिरला, ताप आला
तर तो ताप जिभेला चव येऊ देत नाही. तुम्ही कोणताही रस ठेवा, जर यदा कदाचित खारट असा मिठाचा खडा जरी जिभेवर टाकला ना तो नीरस वाटतो. एखादा गोड पदार्थ जरी तुम्ही जिभेवर टाकला तो खाऊ वाटत नाही. आपलं बाळ जर आजारी पडलं दवाखान्यामध्ये, त्याची आई पुन्हा पुन्हा सांगते, बाळा 2-4 घास खा, तब्येत चांगली होईल, तब्येत चांगली होईल. आई म्हणतो, तू स्वयंपाकच जर चांगला करत नसेल तर खाऊ कसं काय? म्हणे, लेका उलट रोज गावठी तूप, गावरान तूप घालून रोज चांगल्या प्रकारे शिरा बनवून देते, त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळं टाकून आणते, आणि सगळं टाकून आणल्यानंतर म्हणतोय चांगला बनवत नाही, चांगला बनवत नाही. त्याच्या तोंडामध्ये तो शिरा कोंबण्याचा प्रयत्न करते, परंतु तो म्हणतोय ज्वरे विटाळले अन्न, वीट येतो त्या अन्नाचा. आपल्या जिभेला सवय नसते, चव लागत नाही. आपण खात असताना, निरोगी मनुष्य खात असताना तोच शिरा, तोच पदार्थ गोड लागतो. परंतु जर यदा कदाचित तापामध्ये ग्रस्त असलेला एखादा पुरुष असेल तर ते अन्न त्याला गोड लागत नाही. का? कारण त्याच्यामध्ये ताप घुसलेला आहे. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी पै जहाला, विश्वमालू ज्ञानोबराय सांगतात. म्हणून जीवनामध्ये कथा ही निरस नाही, ही रसभरीत आहे. परंतु रसभरीत असलेली कथा सुद्धा आपल्याला निरस वाटते, आवडत नाही. जाता जाता काय चाललंय तेच रोज तर भारूड आहेत, काय सांगणार आहेत महाराज, काय सांगणार आहेत? का? विषय विषयाचा पडीपाडू, अंगामध्ये ताप शिरलेला आहेत ना, या तप्त त्रिविध तापामध्ये प्रत्येकाचं जीवन होरपळलेलं आहे. कोणाला संसाराचा ताप आहेत, कोणाला मुलांचा ताप आहेत, नोकरीचा ताप, अनेक विषय दडलेले आहे याच्यामध्ये. आणि हे विषय आपल्याला परमार्थ गोड लागू देत नाही. दिसत असताना मंदिराकडे भगवंताकडे तोंड राहतंय, चिंतन मात्र चपलेचं असतं. पाठीमागे पाहतोय 500 रुपयाची चप्पल आहेत. मंदिराचं दर्शन घेत असताना मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं जात नाही, ते खरं पाहिलं तर ते चपलेचं दर्शन घेतलं जातं. चिंतन जोड्याचं चालू आहेत ना. आयुष्यामध्ये प्रत्येक मनुष्य कर्म करताना असं दिसतोय की मी भरपूर चांगलं कर्म करतोय, परंतु लक्षात घ्या, नुसतं बाह्य कर्माने मनुष्याचा परमार्थ सिद्धीला जाऊ शकत नाही. जोपर्यंत आंतरिक मन स्वच्छ होत नाही ना, तोपर्यंत तो परमार्थ रूपाने कदापि होऊ शकत नाही. जीवनामध्ये स्वारस्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये तोच आनंद, स्वतःची अनुभूती आणून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःची ओळख करून देण्याचं काम आपल्याला कथा करते. अनिका रसे मरण गाठी, येणे तुटी संसारे. नित्य जास्त प्रमाणात एखाद्या व्यक्तीने गोड अन्न खाल्लं, त्याचा परिपाक काय होतो, परिणाम काय जाणवतो आपल्याला? मधुमेहासारखा, डायबिटीस सारखा आजार होतो की नाहीत? जास्त गोड खाल्लंय म्हणून आता तुम्ही गोड खाऊ नका असे आपल्याला कोण सांगतात? वैद्य सांगतात. आणि जर यदा कदाचित तुम्ही जास्त खाण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे लोक तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील, नाही का? परंतु हा रस असा आहे ना, तुम्हाला कोणता आजार होणार, एकच आजार होईल. एक पछाडलेलं जसं भूत असतं ना, पुन्हा पुन्हा आपला रस सेवन करत राहावा अशी भूक तुमच्या मनामध्ये वाढेल. आणि ती भूक तुम्हाला शांत बसू न देता ज्या ठिकाणी कथा चालू आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याची गरज पडणार नाहीत. आपल्याला निमंत्रणच दिलं नाही हो, पत्रिकाच दिली नाही हो, आमचं नावच टाकलं नाही हो, याची भूक राहणार नाहीत. भूक फक्त एकच राहीन का ही कथा आम्हाला रसपान करण्याचं परमभाग्य कधी प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल. आणि ते परमभाग्य प्राप्त होण्यासाठीच आपल्याला कथा पुन्हा 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 श्रवण करावी लागेल. पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई. नैमिषारण्यामध्ये हजारो वर्षापासून शौनकादिकांसह 88,000 ऋषी ही कथा रसपान करतात. विषय फक्त त्यांचा एकच आहेत, विषय तो त्यांचा झाला नारायण, बाकीचं काहीच नाहीत. मनामध्ये विषय नाहीत. कर्तव्य तत्पर जीवन जगावं आणि कर्म तत्पर जीवन परमार्थामध्ये घालवावं, याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा जीवनामध्ये नाही. कथेचं रसपान करायचं,
ही कथा संपली की ती कथा, ती कथा संपली की ही कथा. स्वतःच्या अनुषंगाने जेव्हा एक ज्ञान सूर्य पुढे उभा राहतोय, उगवतोय आणि उगवल्यानंतर सहज मनामध्ये भावना जागृत होते. अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभा. जीवनामध्ये अज्ञानाचं निरसन करण्यासाठी कोटी सूर्यांचं तेज ज्यांच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहेत असे सूतजी जेव्हा समोर येतात, समोरच्या माणसाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न मनुष्याने करावा. समोरच्याकडे जे आहेत ते त्याच्याकडे मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याकडे जे आहेत ते लोकांना देण्यासाठी सदैव धडपड करत राहावी. जर तुम्ही ज्ञानामध्ये परिपूर्ण असाल तर त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी उपयोगात आणा, लोकांसाठी आणा, तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त होईल. तुमच्याकडे द्रव्य भरपूर असेल तर त्याच द्रव्याचा उपयोग धर्मरक्षणासाठी करा, तेच द्रव्य तुम्हाला शांतता प्रदान करेल. तुमच्याकडे सत्ता जर चांगली असेल तर त्या सत्याचा उपयोग गरीब लोकांच्या फायद्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी वापर करा. तुमच्या जीवनात सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. परिणामतः आपलं त्याच ठिकाणी चुकतं आहे का ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीऐवजी आपण बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त तत्पर होण्याचा प्रयत्न करतो. सूतजी ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि सांगण्यासाठी सुद्धा धडपड आहे त्यांची. जेव्हा शौनकादिकांसारखे 88,000 ऋषी जेव्हा श्रवणासाठी पाचारण करतात, आपली निर्णयता प्रगट करतात, चरणकमलावर डोकं ठेवतात आणि त्यांना सांगण्यासाठी आपल्या जीवनातील दुःख निरसन करण्यासाठी एकच पर्याय सांगतात आणि तो पर्याय म्हणजे श्रीमद भागवत कथा, महापुराण. आणि हेच महापुराण श्रवण करण्यासाठी लालायत झालेले शौनकादिक विचारतात, महती विचारतात आणि तीच महती सांगत असताना भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा विचार आपल्यापुढे प्रगट केला जातो. काल भक्तीचं चरित्र सांगितलं, ज्ञानाचं चरित्र सांगितलं, वैराग्याचं चरित्र सांगितलं, परंतु लक्षात घ्या हे सगळं चरित्र सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल का भगवंताची भक्ती म्हणजे एका स्त्रीच्या रूपाने ती भक्ती असेल, ज्ञान एका सगुण विग्रहाच्या रूपाने ज्ञान असेल, वैराग्य एका सगुण म्हणजे आपल्यासारखी मूर्ती असेल. नाही नाही नाही. जेव्हा एखादी गोष्ट, एखादा विषय जर आपल्याला पटवून द्यायचा असेल तर तो पटवून देत असताना आपल्या सान्निध्यातील दृष्टांत द्यावे लागतात, तेव्हा माणसाला पटतं. लहानपणी आजी आजोबा गोष्ट सांगायचे. चंद्राला लागलेला कलंक, चंद्र झाला काळा इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. हे अध्यात्माचे धडे जर लहानपणामध्ये जर दिले तर ते लहानपणामध्ये मुलांना पटत नव्हते. मग आजी काय करायची, आजीला पोरं विचारायचे, बाळं विचारायचे, आजी चंद्र का बरं काळा झाला, चंद्राला डाग का आहेत, चंद्र काळा का होतो. तेव्हा ती आजी सांगायची, काही नाही मी अंगण झाडत होते, चंद्र खाली आला. त्याला मी 2-3 वेळेस समजावून सांगितलं, बाबा एवढं खाली यायचं नाही, बाबा एवढं खाली यायचं नाही, बाबा एवढं खाली यायचं नाही. मग ऐकलं नाही. 1दा 2दा 3दा समजावून सांगितल्यानंतर ऐकलं नाही. रागाने मी तो घोळ उचलला आणि जसा फेकून मारला त्याला खड्डा पडला. जसा तो पळून गेला अजूनपर्यंत खाली आला नाही, परंतु माझ्या घोळाचा खड्डा अजून पडलेला आहे म्हणे, माझ्या झाडूचा खड्डा अजून पडलेला आहे म्हणून तो काळा डाग जसाची तसा आहे. पोरांना तो 10वीपर्यंत जाईपर्यंत पोरांना असं वाटतं आपल्या आजीने चंद्राला पळवून लावलं का. जसं त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण असेल त्या वातावरणाच्या अनुषंगाने त्यांना तो दृष्टांत पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. सूतजी आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्याचं चरित्र सांगतात सगुण विग्रहामध्ये. परंतु लक्षात घ्या, भगवंताची भक्ती करत असताना, भगवंताची सेवा करत असताना, पूजा अर्चा करत असताना हे 3ही भाग अत्यंत गरजेचं आहेत. भगवंताची भक्तीही तेवढ्या तोलामोलाची गरजेची आहेत, भगवंताचं ज्ञानही तोलामोलाचं आहेत. आपुले इच्छे अनिका पिढी, काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी अधीरा. जो देव स्वतःचं पोट भरू शकत नाही, स्वतःसाठी जर नरबळी मागत असेल, हिंसा मागत असेल, बळी मागत असेल तर तो आपला पोट कधी भरेल, तुकोबराय सांगतात. अशा देवाचा अनुभव, त्याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. जो या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव, याचं चिंतन करत असताना तुकोबरायांनी बाकीच्या गोष्टींचा, विषयांचा खंडन केलेलं आहे. देवता त्यालाच म्हटली जाते
एखाद्या प्राण्याचा बळी घेऊन जी देवता संतुष्ट होत असेल त्याला देव म्हणू नका. तुकोबाराय म्हणतात मी त्याला देवता म्हणणार नाही. का? दुसऱ्याचा बळी घेऊन जर जो देव संतुष्ट होत असेल आपल्याला तो कधी संतुष्ट करणार? देवाचं ज्ञानही असणं गरजेचं आहे. त्या देवासाठी आपलं बलिदान त्याला वैराग्य म्हणतात, समर्पण तेही असणं गरजेचं आहे. आणि त्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेमही असणं गरजेचं आहे. म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य या तीनही गोष्टी जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत भक्ती सिद्धीला जात नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख दे प्रेम सुख घे, प्रेम सुख दे प्रेम सुख घे. प्रेमे विना नाही समाधान, प्रेमे विना नाही समाधान, प्रेम सुख दे प्रेम सुख घे, प्रेम सुख दे प्रेम सुख घे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना आंधळ्याची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोध कैचा. भगवंताची भक्ती आंधळेपणाने करू नका. भगवंताची सगळ्या स्वरूपाची अगोदर अनुभूती घ्या, ज्ञान करून घ्या, त्या भगवंताचं संपूर्ण महिमान ऐकून घ्या, नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि तो विश्वास मग डोळे बंद करून जरी ठेवला तरी तो विश्वास सफळ होतोय, साध्य होतो. परंतु भगवंताचं ज्ञान नसताना एखाद्या देवतेची भक्ती करत असताना जेव्हा जीवनामध्ये पदार्पण होतं ना, लहानपणी एक देवता वेगळी, तारुण्यामध्ये आल्यानंतर देवता वेगळी, लग्न झाल्यानंतर देवता वेगळी, मुलं बाळं होत नाही म्हणून ती देवता वेगळी, त्याच्यानंतर म्हातारपणामध्ये सुद्धा वेगळी, अशा आयुष्यभर देवता बदलत एवढ्या बदलतात का शेवटी लिस्ट करून ठेवावी लागते मी कोणत्या कोणत्या देवाची भक्ती केली. उपयोग काय? एखादी स्त्री जर असेल, एकनाथ महाराज सांगतात एखादी स्त्री जर रोज वेगवेगळ्या पुरुषांचं कुंकू बदलत असेल तर तिला पतिव्रता म्हणत नाहीत, नाही पतिव्रता म्हणत. रांडवेने जेवी शृंगारूपै केला, प्रेमेवीन झाला ज्ञानी तैसा. अहेव जैसी ज्ञानोबराय सांगतात. अशी भक्ती व्यभिचारी भक्ती आहेत, त्या भक्तीला किंमत दिली जात नाही. तुम्ही अगोदर भगवंताचं ज्ञान संग्रहित करा, नंतर भगवंतावर विश्वास ठेवा. आमच्या गुरुदेवांचं एक वाक्य सांगेन मी तुम्हाला. एक व्यक्ती महाराजांकडे माळ घालण्यासाठी आला होता. साधारण 50-60 वय असेल. माळ घालण्यासाठी आला. म्हणे महाराज माळ घालायचे आहेत. ठीक आहेत म्हणे, माळ घालायची. माळ आणली का? हो म्हणे, माळ पण आणली, काळजी करू नका. महाराजांनी सहज प्रश्न विचारला. म्हणे माळ घातली होती म्हणे मी माळ. मी 5 वर्षाचा असताना तेव्हाच माळ घातली, परंतु जेव्हा 10 वर्षाचं झालो तेव्हा माझे गुरु वारले. मग आता गुरु वारले तर करावं काय? दुसऱ्या संप्रदायाचे गुरु केले. ते गुरु 20 वर्षाचे होईपर्यंत जिवंत होते आणि 20 वर्षाचं झाल्यानंतर तेही गुरु वारले. मग तिसऱ्या संप्रदायाचा स्वीकार केला, त्या गुरूंच्या हातून माळ घातली. आत्तापर्यंत 8 गुरु केलेत, आता तुमचा 9वा नंबर आहेत म्हणे. महाराज म्हणे मला जिवंत राहण्याची अजून इच्छा आहे. जर आयुष्यामध्ये 8 ते 9 गुरु बदलले त्याला कोणती भक्ती म्हणायची? कोणती गुरुवी भक्ती आहेत? निष्ठा महत्त्वाची आहेत, ज्ञान होणं गरजेचं आहे. भगवंताची भक्ती ज्ञानही पाहिजे, वैराग्यही पाहिजे,
आणि भक्तीसुद्धा पाहिजे, तेव्हा भक्ती सिद्धीला जाते. त्याच्यासाठी आपल्या जवळचं दृष्टांत देतात. आपण माता भगिनी अत्यंत सुगरणी आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यात सोपा पदार्थ आपण बनवतो त्याला काय म्हणतात? काय सोपा, जास्त डोकं खाजवायला लागत नाही, त्याला काय म्हणतात? हां, पिठलं. ठीक आहे, पिठलं. पिठल्यासाठी काय काय लागतं? बेसन लागतं, बरोबर आहे ना? बेसन. अजून काय लागतं? काय लागतं? हां, बोलता नाही येत का? येतं ना? काय काय लागतं? बेसन पीठ लागतं. हां, अजून पाणी लागतं, बरोबर आहे ना? अजून जिरे, मोहरी, मिरची, हळद. म्हणजे तुम्ही कसं काय, मला सगळं माहीत आहेत. हे सगळं लागतं नाही का? आणि अजून सगळं भरपूर झालं ना. आता एवढ्यामध्ये आता होईल ना बेसन? कढई पण लागते ना, कढई लागते ना, कढई लागते. आता तर होईल ना बेसन? होईल का? काय लागतं? गॅस पण लागतो, अग्नी पण लागतो. आता मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, याच्यातील एकच वस्तू जर कमी केली तरी पिठलं होईल का? एकच वस्तू, कोणतीही एक वस्तू कमी करा, मला पिठलं करून दाखवा, होईल का? कोणतीही एक वस्तू नाही, एकही वस्तू कमी जरी झाली तरी पिठलं होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत. तुकाराम महाराज सांगतात, उदक अग्नी धान्य झाला घडी पाक, उदक अग्नि धान्य झाला घडी पाक, झाला घडी पाक, उदक अग्नी धान्य झाला घडी पाक. एका उदक, अग्नी, धान्य हे ह्या तीन वस्तू आल्यानंतर आपल्याला एखादा पदार्थ सिद्धीला जातो. याच्यातील एक जरी कमी केलं तरीही पदार्थ होऊ शकत नाही. कितीही सुगरण असू द्या, होऊ शकत नाही. तसं भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या तीनही वस्तू जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत आपला परमार्थ कदापिही सिद्धीला जाऊ शकत नाही आणि नाहीच. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं दिव्य चरित्र आपल्या पुढे सगुण विग्रहामध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न सूतजी करतात, सांगतात. एक महिमान सांगतात आणि महिमान सांगितल्यानंतर सहज मनामध्ये एक भावना जागृत होते. काय? भक्ती, ज्ञान, वैराग्य हे अध्यात्माचे अंग आहेत, परमार्थाचे अंग आहेत. यांचा कल्याण किंवा यांचा उद्धार होणं साहजिकच आहेत. समुद्रामध्ये कितीही पाऊस पडला तर तो काय कामाचा? खडकी जैसे वरचिले का आगी माझी पेरिले तसे दान पुण्य केले, काय उपयोगाचं? ते काहीच कामाचं नाही ना. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पूर्व अवस्था प्राप्त होणं हे अध्यात्माचे अंग आहेत. याच्यात विशेष विलक्षण काही नाही. असं काहीतरी विशेष विलक्षण आम्हाला सांगा का जेणेकरून आमच्या अंतःकरणातील भावना श्रीमद भागवत महापुराणाविषयी वाढेल. सांगितलं जातं आणि त्याचंच वर्णन करत असताना एक स्कंद पुराणातील एक घडलेला इतिहास आपल्या पुढे प्रकट करतात. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगता क्रोधाग्निदग्धा कुटिलाश कामिना सप्ताह यज्ञेन कनौ फुलंती ते. असा एखादा मनुष्य असावा का त्याच्या जीवनामध्ये फक्त तो पापामध्ये रत आहेत, कुटील आहेत, कामी आहे, क्रोधी आहेत, कामी आहे आणि त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर त्याने फक्त पापच केलंय. पापाशिवाय त्याच्या जीवनात त्याने काहीच केलं नाही. मरेपर्यंत पाप केलं आणि मरता मरता सुद्धा पाप करूनच मेला. अशाही व्यक्तीचा उद्धार करण्याचं सामर्थ्य श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे.
आमचे गुरुदेव एक दृष्टांत खूप सुंदर सांगायचा. माणसाची प्रवृत्ती जर चांगल्या कर्मामध्ये असेल तर मरेपर्यंत तो चांगलंच कर्म करतो, आणि माणसाची प्रवृत्ती जर वाईट कर्मामध्ये असेल त्याला तुम्ही काहीही करा, कडू दुधिया मखेला गुळे जैसा. कडू भोपळा असतो ना, कडू भोपळा, लांब भोपळा, आपण शेतकरी वर्गातील मंडळी आहात, त्याला वरून कितीही साल्टा काढला, भाजी केल्यानंतर ती भाजी कडूच लागते, कारण त्याचा रंगच कडू आहे, त्याचा स्वभावच कडू आहे. तसा एखादा मनुष्य पापामध्ये रत असेल ना, कितीही परमार्थ करत असू दिसत असताना आपल्याला पाहायला मिळू द्या, तो परमार्थ नसतो. तामसाची तपे पापाची शिदोरी तमोगुणे भरी घातलीसे. आज सांगण्याचा प्रसंग तुमच्या पुढे येतोय. प्रभू रामचंद्रांचं नाव समोर जेव्हा येतंय तेव्हा त्यांच्यासोबत अजून एक नाव महत्त्वाचं येतं, रावण. रावणासारखी भक्ती कोणाचीच नव्हती. रावणाने केलेलं शिवतांडव स्तोत्र जर तुम्ही अभ्यासलं तर असा अजूनपर्यंत तयार झाला नाहीत का एवढ्या प्रगल्भ रीतीने शंभू महादेवांची स्तुती करेल किंवा श्लोक सुंदर असं काव्य करेल, आत्तापर्यंत तयार झाला नाहीत. परंतु अशी भक्ती असताना सुद्धा ती भक्ती कुचकामी ठरली. तामसाची तपे पापाची शिदोरी तमोगुणे भरी घातलीसे. पापरत असलेला मनुष्य कितीही त्याला तुम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, त्याला चांगलं आवडत नाहीत. एक दृष्टांत सांगायचे, मी सांगितलं एका व्यक्तीने गावाला त्रस्त करून ठेवलं होतं. गावामध्ये कधीच त्याने चांगलं कर्म केलं नाहीत, चांगल्या कर्मामध्ये तो कायम आडच यायचा. आणि शेवटी जेव्हा मरण जवळ आल्यानंतर सगळ्या गावातील लोकांना बोलवलं, म्हणे आता मी जिवंत राहत नाही. एक काम करा, तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे का मी काहीच चांगलं कर्म केलं नाही. एकच काम करा, माझी शेवटची इच्छा एक आहे का फक्त माझ्या दोन्ही पायांना दोर बांधायचा आणि सगळ्या गावामधून फरफटत माझी धिंड काढायची. जोपर्यंत तुम्ही ती धिंड काढणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान, माझ्या आत्म्याला समाधान लागणार नाही. असं म्हटल्यानंतर काय म्हणे, आता कसं काय करावं. मन परिवर्तन झालंय बिचाऱ्याचं. जर मन परिवर्तन झालंय तर सगळ्या लोकांना बरं वाटलं की बिचारा कसा का होणार, चांगला झाला, आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. सगळे लोक म्हणे काय काळजी करू नका, चंदनाच्या लाकडांमध्ये तुमची अंत्ययात्रा काढू, परंतु अशा अपेक्षा आमच्याकडनं ठेवू नका. नाही म्हणे, जर तुम्हाला माझ्या मनाला शांती, माझं मन किंवा माझा आत्मा शांततेने जावा अशी जर अपेक्षा असेल तर माझ्या पायाला दोर बांधा आणि धिंड काढा म्हणे. कसं काय करावं. सगळ्यांनी विचार केला आणि शेवटी त्याची इच्छा आहेत म्हणून आता धिंड काढायला पाहिजे म्हणून त्याच्या पायाला दोर बांधला आणि फरफटत जसं चालू केलं, अगोदरच त्याने पोलीस कार्यालयाशी संपर्क केला होता. अर्ध्या तासाने या, लोकांनी माझी काय अवस्था केली पाहायला या. लोकांनी काय अवस्था केली. अर्धा तास गावात मिरवणूक चालू असतानाच नेमकी पोलीसची गाडी आली. एकाला नाही, दोघांना नाही, जेवढे अंत्ययात्रेला होते ना सगळ्यांना एक गाडी नाही 10 गाड्या बोलवल्या आणि सगळ्यांना भरून नेलं. लोकांनी डोक्याला हात लावला. त्याची इच्छा होती म्हणून आपण काय केलं, धिंड काढली. पोलीस म्हणे त्याची इच्छा नव्हती, आम्हाला अगोदरच फोन आला होता. काय फोन आला होता, लोक माझी अशी हेटाळणी करणार आहेत, माझी पाय बांधून धिंड काढणार आहेत आणि त्याच्यातच माझा प्राण जाणार आहेत, असा फोन अगोदरच आला म्हणून आम्ही अर्धा तासाच्या अगोदर निघालो होतो. पापामध्ये रत असलेला मनुष्य शेवटपर्यंत पापच करत राहतो. त्याला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, बदलता येत नाहीत. राजहंस हा मोती खाण्याचं काम करतोय, कावळा हा कायम जखमेवरच टोच मारण्याचं काम करतो. कावळ्याचा रंग कधीही राजहंसासारखा होऊ शकत नाही आणि राजहंसाचा स्वभाव कधीही कावळ्यासारखा होत नाही. परिणामतः तीच अनुभूती ह्या ठिकाणी सांगतात की ये मानवा पाप कृतस्तो. जीवनभर पाप केलं, पापामध्ये रत आहेत आणि आयुष्यभर पाप करत मरताना सुद्धा पाप करूनच मेला. अशाही व्यक्तीचा उद्धार होण्याची ताकद श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे. आणि त्याच ठिकाणी मी एक सुंदर असा दृष्टांत सांगतात. तुंगभद्रा नामक नगर आहेत आणि त्या नगरामध्ये एक धर्मनिष्ठ कर्मनिष्ठ एक ब्राह्मण राहतोय ज्याचं नाव आत्मदेव. अत्यंत धर्मामध्ये धर्मपरायण आहे. भगवंताशिवाय त्याला काय वेदशास्त्र पारंगत आहे आणि प्रत्येक गोष्टीची त्याला जाणीव आहे. मी सांगेन तुम्हाला,
माणसाच्या जीवनात अभ्यास कितीही असू द्या, परंतु त्या अभ्यासाची अनुभूती आल्याशिवाय, तो अभ्यास मुरल्याशिवाय जीवनाचा मार्ग हा सुकर कदापि होऊ शकत नाही. हा धर्मपरायण आहे आत्मदेव, पण फक्त शब्द पांडित्य जवळ आहे. परिणामतः ब्रह्मचर्य अवस्थेतून जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट होण्यासाठी प्रवृत्त होतोय, आई वडिलांची इच्छा असताना जेव्हा प्रवृत्त होतोय ना, डोक्यावर अक्षता पडल्या जातात. आणि हा जेव्हा याच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात करतोय, संसाराला सुरुवात करतोय, सुरुवातीचा संसाराचा काळ एवढा गोड असतो, एवढा गोड असतो, मला वाटतं साखरसुद्धा त्या ठिकाणी फिकी पडते. घरात येणारी अवदसा नाही लक्ष्मी, ती लक्ष्मी जणू काय असं वाटतं की खरंच आदिशक्ती आदिमायाच आली की काय. परंतु जेव्हा तिचं स्वरूप हळूहळू ती दाखवायला सुरुवात करते, परिणामतः तीच आमचे गुरुदेव सांगायचे, येत असताना संबंध येत असताना ती स्त्री पहिल्यांदा चंद्रमुखी वाटते पहिल्या काळात, पहिल्या वर्षामध्ये. दुसरं वर्ष झालं की तीच सूर्यमुखी होते, आणि दुसरं वर्ष झालं का तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एकदम ज्वालामुखी उद्रेक होतो. स्वभाव पहिल्यांदा ती बोलते, हा बोलतो, ती ऐकते. दुसऱ्यांदा ती बोलते, हा ऐकतो. आणि तिसऱ्यांदा दोघंही बोलतात, बाकीचे लोक ऐकतात, ज्याला तमाशा म्हणतात, बिना टिकटी तमाशा. संसाराचा स्वभाव तसा आहे. का शरद काळू रेगे पुनवे हुनी जैसे शशम बिंब दिस दिसे हरपत आवसे नाहीची होय. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, संसाराची सुरुवात पूर्ण चंद्रासारखी असते बरं का. एकदम सगळा जगजगाट सगळा प्रकाश असतो. आणि पौर्णिमेचा चंद्र प्रतिपदा द्वितीया तृतीया असं करत 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 अमावस्येच्या दिशेने जेव्हा वाटचाल करतो ना, तो हळू 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 अमावस्येच्या दिशे कसा होतो, पूर्ण होतो नाही का. पूर्ण दिसतो ना आपल्याला, अमावस्येच्या दिशे पूर्ण दिसतो का, काहीच दिसत नाही. संसारातील आनंद तसाच आहे. दिसत असताना एवढा 7, 8, 10 लाख 25 लाख 1 कोटीचा खर्च केला जातो, एवढा आनंद असतो, एवढा आनंद असतो. जसा जसा संसाराचा काळ जातो ना, तसा तसा तो आनंद हळू 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 कमी कमी होत जातो. आणि एक दिवस असा येतो का बस संसाराच्या तापून मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, मनवणी तुझे आठविले पाय. आता करावं काय सांगा ना देवा, करावं काय सांगा ना देवा. आत्मदेवाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचा काळ आनंदात जातो, आणि आनंदात गेल्यानंतर काही काळ जेव्हा संपतोय, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही पत्नी पूर्णतः प्रतिकूल आहेत, आपल्या मनाच्या विरोधात आहेत. आपण कोणतंही चांगलं कर्म करावं तिला पटत नाही. काय केलं पाहिजे, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, पत्नी मनाप्रमाणे ऐकत नाही. तेव्हा स्वतःचं काम स्वतःच करायचा हा विचार त्याच्या मनामध्ये दरवळतो. काळ पुढे पुढे सरसावतोय, आणि काळ जसा जसा पुढे पुढे सरसावायला लागला, आणि तोच काळ जसा जसा पुढे सरसावतोय, तर कधी कधी लोकांचं प्रेमाचं बोलणं ऐकायला मिळतं, कधी कधी पत्नीचे टोमणे ऐकायला मिळतात, कधी कधी लोक जवळ येतात, प्रेमाने जवळ येतात, कधी कधी रागाने आपल्याला शिवेही देण्याचं काम करतात. सुख आणि दुःख हे दोन तट आपल्याला संसारामध्ये परिपूर्ण उपभोगायला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने सुखाचीही थोडीशी अनुभूती येते, आणि दुसऱ्या बाजूने कुठेतरी दुःखाची सुद्धा अनुभूती येते, कारण त्याच्यातूनच आपलं सगळं जीवन तयार झालेलं आहे. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो का, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. ऊपर वाला आशा फेंके नीचे चलते गा, अरे बोल. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव.
दुःख हे दोन तट आपल्या जीवनाचे तट आहेत. याच्यामध्ये कधी सुखही येतं, कधी मनासारखंही होतं, कधी मनाच्या विरोधातही होतं. परंतु याच्यातून समन्वय साधून जो मनुष्य परमार्थाला लागतो ना, त्याच्या जीवनात सुखदुःखाचे झटके पाहायला मिळत नाही. आणि असा एकही महापुरुष ह्या मृत्यू लोकामध्ये आला नाहीत का सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या झाल्यात? एकही नाही. अपवाद म्हणून सुद्धा स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू नका एखादी व्यक्ती सगळ्या मनासारख्या गोष्टी झाल्यात. अजिबात नाही. घरचे ऐकतात तर बाहेरचे ऐकत नाहीत. सगळं गाव ऐकतं, कधी कधी घरातले ऐकत नाहीत. सगळ्या गावाला, सगळ्या ग्रामाला, सगळ्या जगाला, सगळ्या प्रांताला शहाणपणाचे धडे शिकवण्याचं काम केलं जातं, परंतु घरातीलच ऐकत नाही. हिरण्यकशिपूचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतंय ना. नाम घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे सगळी नगरी ऐकत होती, पण स्वतःचा पोरगा ऐकत नव्हता. लक्षात घ्या, यालाच संसार म्हणतात. संसार म्हणजे काय? बायका पोरांचा संसार नाही. नाही नाही मनासारखं ज्या ठिकाणी होत नाही त्याला संसार म्हटलं जातं. मग तुम्ही ब्रह्मचारी असा, वानप्रस्थी असा, संन्यासी असा किंवा ग्रस्ती असा, ज्या ठिकाणी मनासारखं होत नाही त्यालाच संसार म्हणतात. आणि मनाप्रमाणे व्हावं अशी अपेक्षा जेव्हा लागते, खरी संसाराची सुरुवातच तिथून आहे. मनासारखं होऊ नये याच्यासाठी धडपड करा, कारण मन बिलिंदर आहे. कधी धोका देईल पत्ताही लागत नाही. आपलं मन बरोबरच करतंय असा ज्याचा विश्वास आहेत ना, खरा संसारी तोच आहे. मन कधीही आपल्याला बरोबर असेल अशीच गोष्ट सांगत नाही. जर यदा कदाचित सांगितलीच असती तर मला वाटतं तुकोबारांनी म्हटलं नसतं, शब्द खर्च केले नसते. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत मन आकुंचित होऊ शकत नाही, मनाला आकळलं जाऊ शकत नाही. मनाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर्दूल जो मिल जाए. राधे तेरे चरणों की. नजरों से जो गिर जाए, मुश्किल ही संभल पाए. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर्दूल जो मिल जाए. राधे तेरे चरणों की. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम बोला, सर्वांनी बोला, टाळी वाजवा. राधे राधे. ओ राधे कृष्णा राधे
टाळी वाजवा भजन करा हरी बोल राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम श्याम राधे राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे हरि बोल राधे श्याम 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 राधे राधे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण कृष्ण की राधे कृष्ण 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 राधे राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे मनाच्या मार्गाने जात असताना मन कधी आपल्याला फसवेल पत्ताही लागत नाही. एक लक्षात घ्या, येत असताना आपण संसाराचा आधार घेऊन या संसारामध्ये पदार्पण करतोय, जीवन जगायला सुरुवात करतो. ज्यांच्या सानिध्यात जीवन जगतोय ते आपलेसे वाटतात, जे आपलेसे आहेत ते आपलेसे वाटत नाही. याला संसार म्हणतात. जन्माला घालत असताना दुःखाची सुरुवात होते, दुःखापासून सुरुवात होते. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले 9ही मास 9 महिने दुःख सहन केल्यानंतर 9 महिने आईच्या गर्भामध्ये त्रास झाल्यानंतर तो त्रास होऊ नये म्हणून भगवंताला विनंती केली जाते, देवा एक वेळ कर, एकदा ह्या दुःखातून मला वेगळं कर. आणि एकदा का ह्या दुःखातून वेगळं झालो का तुझं नामचिंतन मी केल्याशिवाय राहणार नाही देवा. एकदा याला फक्त एकदा मला त्या दुःखातून वेगळं कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुर्दाची जाळे उगवूनी, दुर्दाची जाळे उगवूनी आठवी एक वेळ करी या दुःखा वेगळे. 9 महिने आईच्या गर्भामध्ये दुःख भोगल्यानंतर भगवंताला विनंती केली जाते, देवा मला ह्या दुःखातून वेगळं कर बाबा, एकदा वेगळं कर. आणि तोच भगवंत सांगतोय, वेगळं केल्यानंतर तू काय करशील? काही नाही देवा, फक्त तुझं भजन करील म्हणून देव भगवंत त्या 9 महिने गर्भामध्ये
खितपत पडलेल्या त्या गर्भाला बाजूला काढतात आणि बाजूला काढल्यानंतर एवढ्या यातना भोगून जास्त दुःख झालं की मनुष्य हसायला सुरुवात करतो. बरोबर आहे ना? काय करतो मग? काय करतो? हसायला सुरुवात करतो का? पाय तुटला, अपघात झाला, पाय तुटला, हसतो का रडतो? रडतो ना. 9 महिने आईच्या गर्भामध्ये त्रस्त झालेला तो जीवात्मा जेव्हा बाहेर येतो तेव्हा काय करतो? तो रडतो, आकांत करतो. आपण ज्यांना माझं म्हणतो ना, आपल्या दुःखावर ते मीठ चोळतात आणि आपला जन्म झाला की सगळ्या गावाला काय वाटतात? आता हे आपले म्हणायचे का? जर यदा कदाचित पोरगा जन्माला आला तर सगळे त्या पोराकडे पाहून काय करतात? हसतात ना. हसतात की नाही? हसतात ना. अरे हसतात. हे रडत असतं, बाकीचे हसत असतात. इथपर्यंत जाऊ द्या. जर यदा कदाचित आईच्या गर्भातून बाहेर येत असताना जर पोरगं रडलं नाही ना, तर काहीतरी बिघडलंय म्हणतात. ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे नेतात, त्याच्याकडून याच्याकडे नेतात, चिमटे घेतात, इंजेक्शन देतात, सगळं करून त्याला काय करावं लागतात? रडायला लावतात. जेव्हा ते रडायला सुरुवात करतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं, नाही का? सांगा बरं. आपल्या रडण्याने ज्या परिवाराला बरं वाटत असेल तो परिवार आपला म्हणतात कसा काय? तुम्ही कसा म्हणतात? शक्य आहे का? दुःखातून वेगळं करण्याचं काम कुटुंबाने केलं नाही, संसाराने केलं नाही, आपल्या लोकांनी केलं नाहीत, भगवंताने केलं. मग भगवंत आपला म्हणावा का आपल्या घरचे म्हणावे आपले? नाही. माणसाची चूक तिथूनच सुरुवात होते. पहिलं पान चुकलं का सगळे पानं आपोआप चुकतात. जशी चूक शेवटपर्यंत चूक येते. मध्यांतरामध्ये आल्यानंतर संत सावध करतात, बाबा आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, येती तुझ्या भजना आड, दावी ती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवून गोड देखत नाड कळत असे. हे सगळे संत आपल्याला सांगतात. विश्वास बसत नाही ना? नाही बसत विश्वास. कारण मनोमार्गे गेला. मनाच्या मार्गाने प्रवास सुरुवात आहेत. ज्याचा प्रवास मनाच्या मार्गाने आहेत त्याचा प्रवास खडतर आहे. आणि मनाला ज्याने ताब्यात ठेवलं, ज्ञानोबराय म्हणतात, तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनके मारे जीत हे, मनके मारे सगळ्या गोष्टी, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. अशा मनाला ताब्यात ठेवण्याचं काम संतांच्या विचाराने होतंय, भगवंताच्या विचाराने होते, भगवत कथेने होतंय. म्हणून कथा श्रवण करावी. आत्मदेवाचं जीवन सुरुवातीला शब्दामध्ये गुंफलेलं होतं आणि त्याच शब्दाची अनुभूती येत नाही. संसार चालू आहेत, पत्नी मनाच्या विरहित वागते, मनाच्या प्रतिकूल वागते, मनाच्या प्रतिकूल पत्नी वागते. परंतु मनाला शांत करण्यासाठी तोच आत्मदेव जेव्हा बाहेर पडतो ना, बाहेर पडल्यानंतर काही काळ बरा जातो, काही लोक बऱ्या प्रकारे त्याला सहकार्य करतात. परंतु जे आपले मित्र समजतोय ना तेच मित्र एक दिवस शत्रू होतात आणि त्याची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करतात, त्याची उपेक्षा करण्याचा प्रयत्न करतात. 5, 6, 7, 8, 10 वर्ष झालेत, अजून आत्मदेवाला संतान नाही, पुत्रप्राप्ती नाही. म्हणून जे मित्र होते तेच समोर चौकड्यावर बसायचे आणि आत्मदेवाला बाहेर निघण्याची वाट पाहायचे. आत्मदेव बाहेर निघाला की लगेच चर्चा चालू व्हायची. का रे, मोह में राम, बगल में छुरी, गळ्यामध्ये माळ, पोटात काळ, आत चाललं वेगळे, बाहेर चाललं वेगळं, सगळा गोंधळच आहे बाबा. खरंच मनापासून भक्ती केली असती तर एखादं पोरगं तरी देवाने दिलं असताना रे बाबा. अप्रत्यक्षरित्या नाव न घेता हे टोमणे कोणाला आहे? सगळे आत्मदेवाला शब्द खुणावले जातात, हिनवले जातात. आत्मदेव विचार करत नाही. थोडंसं पुढे गेला, अरे आत्मदेवाचं सोडा. अरे त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या दारामध्ये, त्याच्या अंगणामध्ये एक सुंदर गाय बांधलेली आहे. परंतु याच्या पापामुळे त्या गायीला सुद्धा वांज राहावं लागलं.
गाईला वांज राहावं लागलं. बा खरंच. अरे गायचं काय विचार करतात. अंगणामध्ये एक आम्रवृक्ष आहेत म्हणे. आम्रवृक्ष याच्या पापामुळे त्या वृक्षावर सुद्धा परिणाम झाला की तोही वांज आहेत. त्याला मोहर येत नाही, त्याला फळ येत नाही, काही नाही. एवढा जर पापी जर असेल काय उपयोग आहेत परमार्थ करून. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत बाबाचे. असंच आहेत ना बाबा. असे शब्द सारखे आत्मदेवाच्या कानावर पडतात आणि आत्मदेवाच्या कानावर पडलेले शब्द सहन होत नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, किती वेळ सहन करावं हो. आपल्या घरातील कोणताही व्यक्ती असू द्या, कोणताही मनुष्य असू द्या, कमी जास्त असेल त्याचे विचार. 2 मुलं घरामध्ये जन्माला येतात. एक थोडासा चपळ असतो, एक थोडासा गंभीर असतो ना, शांत असतो ना. दोघांनाही एकाच बैठकीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू नका. एक जर यदा कदाचित खेळामध्ये स्पोर्टमध्ये हुशार असेल तर एक ज्ञान ग्रहण करण्यामध्ये हुशार असू शकतो. परंतु आईबापांचा स्वभाव असा असतो की पोरगा एकदम आपल्याला उत्तुंग शिखरावरच दिसला पाहिजे. प्रत्येकाच्या बुद्धीची कुवत त्याप्रमाणे नसते. तुम्ही त्याच्यानुसार त्याला घडवण्याचा प्रयत्न करा, तुमच्यानुसार त्याला घडवू नका. आपल्या माणसाला जेव्हा तुम्ही आदर देण्यासाठी सुरुवात कराल तर त्याच्या मनोबुद्धीवर आपोआप परिणाम होता आणि आपल्याच माणसाचा अनादर जेव्हा आपल्याकडनं होतो तेव्हा बाकीचे लोक आपोआप त्याचा अनादर करतात. एखाद्या मुलाचं नाव सोमनाथ असेल तर आई त्याला सोमनाथ दादाच म्हणते ना. सोमनाथ दादा काय म्हणते. अरे 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 सोम्या. घरातून जेव्हा सोम्या शब्द ऐकला जातो ना, बाकीच्या लोकांना त्याचा अनादर करण्यासाठी सांगावं लागत नाही. ज्याची आई, ज्याचे वडील, ज्याचा परिवार ज्याला किंमत देत नाही, समाज काय किंमत देणार. म्हणून घरात तुम्ही आदर द्या, घरातील माणसाला आदर द्या. एखादी स्त्री जर आपल्या पतीला शिव्या देत असेल तर बाकीच्या लोकांना शिव्या देण्यासाठी सांगावं लागत नाही. त्या व्यक्तीचा आपोआप अनादर वाढतो. कुटुंबामध्ये जर आदर असेल तर लोक आपोआप आदर देतात. आपल्या बाळाला दादा म्हणा, बाकीचे लोकसुद्धा दादाच म्हणतील. आणि आपल्या ताईला ताईच म्हणा तर बाकीचे लोकसुद्धा ताईच म्हणतील. का शब्द घरातून जसा सन्मान आपल्या घरातून मिळेल तोच सन्मान बाहेरचा समाजसुद्धा देऊ शकतो. परिणामता आत्मदेवाची ती हेटाळणी पाहिल्यानंतर आत्मदेवाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. पत्नीही मनासारखी ऐकत नाहीत, समाजही सुद्धा मनासारखं करत नाहीत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि तोच आत्मदेव एक दिवस विचार करतोय. शेवटी सारखे शब्दांचे पडसाद ऐकल्यानंतर आत्मदेव म्हणतो आता जिवंत राहण्यामध्ये अर्थ नाही, आता जगायचं नाही. म्हणून तोच आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतोय. जंगलाचा रस्ता धरतोय आणि निर्जन अशा अरण्यामध्ये जातोय. आणि निर्जन अशा अरण्यामध्ये वृक्षाला दोर बांधावा आणि आपलं आयुष्य संपून टाकावं ही भावना त्याच्या मनामध्ये दरवळू लागते. आपल्याला जगायचं नाही. आता जगावं कोणासाठी. पत्नीसाठी जगावं तर ती पत्नी पूर्णतः प्रतिकूल आहेत. समाजासाठी जगावं तर समाज आपल्याला पूर्ण उपेक्षित नजरेने पाहतोय. जगावं कोणासाठी. स्वतःसाठी जगण्याची सुद्धा वृत्ती मावळलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्महत्यामध्ये प्रवृत्त होण्यासाठी आत्मदेव प्रयत्न करतो. आणि परिणामतः आत्महत्या करत असतानाच एकदम त्याच्या कानावर शब्द पडतात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम.
साथ गाइए जय जय राम हो श्री राम जय जय राम 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रंग 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 पांडुरंग विठ्ठला रंग 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 पांडुरंग विठ्ठला हे रंग 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 पांडुरंग विठ्ठला रंग 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 पांडुरंग विठ्ठला अहो विठ्ठला अहो विठ्ठला अहो विठ्ठला अहो विठ्ठला रुक्मिणी सवेत्या पंढरीनाथा रुक्मिणी सवेत्या टाळी वाजवा पंढरीनाथ रुक्मिणी सवेत्या पंढरीनाथा रुक्मिणी सवेत्या पंढरीनाथ हे रंग 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 पांडुरंग विठ्ठला रंग 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 पांडुरंग अरे हो विठ्ठला श्री राम जय जय हो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय अरे राम श्री राम जय जय 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 राम हो आ शेष गणेश महेश दिनेश सुरेश भुजाई निरंतर द्यावे दाजी अनादि अनंत अखंड वेद सुवेद सुवेद बतावे दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई जो सुख में सुमिरन करे दुख काहे का होय दुख काहे का होय दुख काहे का होय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी टाळी वाजवा हरी बोल
गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय जय श्री राधेश्याम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। भजनाचे स्वर कानावर पडतात आणि भजनाचे स्वर जसे कानावर पडतात आत्मदेव विचार करतोय कुणीतरी संत महात्मा आलेला असावा, कुणीतरी सत्पुरुष आलेला असावा, कमीत कमी जाता जाता जीवन संपवण्याच्या अगोदर त्या सज्जनाचं दर्शन घ्यावं आणि मग जीवन यात्रा संपवावी अशी भावना दाटून येते। झाडावरून खाली उतरतोय, संत महात्मा भजनामध्ये तल्लीन आहेत, आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या वातावरणाकडे लक्ष नाहीत, निर्जन असं अरण्य जिथे एकही मनुष्य नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तोच आत्मदेव येतोय, जवळ येतोय, भजनामध्ये तल्लीन असलेला संत महात्मा पाहतोय, अंगावर जानव झळकताना दिसतंय, पायावर डोकं ठेवतोय आणि डोकं ठेवल्याबरोबर एकदम भजन शांत होतोय, भजनी विक्षेप तेची पै मरण परिणामता तो साधू संत महात्मा तो सज्जन व्यक्ती विचार करतोय, संत महात्मा तो महात्मा म्हणतोय अरे कोण आहेत हा, कोण असावा पाहिलं जातं कुणीतरी भूदेव आहेत, ब्राह्मणदेव आहेत, विचारलं जातं भूदेवा माझ्याही अगोदर तुम्ही या ठिकाणी आलात, ज्या अर्थी माझ्याही अगोदर आलात त्या अर्थी तुमच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासुवृत्ती जास्त आहेत, भगवंताला भेटण्याची इच्छा जास्त जागृत झालेली असेल म्हणून तुम्ही माझ्या अगोदर आलात, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात ही भावना दाटते। हे शब्द जेव्हा महात्म्याचे ऐकले जातात देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात। मी काही देवाच्या प्राप्तीसाठी आलो नाहीत, देवाच्या प्राप्तीसाठी नाही, म्हणजे तुम्ही जर देवाच्या प्राप्तीसाठी नाही तर संतांच्या प्राप्तीसाठी आलेले असावेत का? संत भेटल्याशिवाय देवाची ओळख होत नाही। यदा कदाचित देव भेटेल परंतु देवाचं महिमान संतांशिवाय कळू शकत नाही। संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय प्राप्ती नाही, संतांशिवाय ओळख नाहीत। भक्त शिरोमणी नामदेवराय जरी भगवंताच्या सानिध्यामध्ये नृत्य करत होते, नाचत होते, देवाला नैवेद्य देत होते, परंतु त्या भगवंताची ओळख करून घेण्यासाठी साधू सज्जनाचाच आश्रय घ्यावा लागला। म्हणून तुम्ही सज्जनाच्या भेटीसाठी संतांच्या भेटीसाठी आलात का? नाही म्हणे, संतांच्या भेटीसाठी सुद्धा नाही, नामचिंतनासाठी आलात का? नाही म्हणे, मी आत्महत्या करण्यासाठी आलोय, सुसाईड करण्यासाठी, कशासाठी? मरण्यासाठी, मृत्यू। अरे मरण मागे तो गाढवाचा बाळ, मृत्यूला कधी मागू नये। आत्महत्यामध्ये मनुष्याने कदापि प्रवृत्त होऊ नये, कारण अनमोल असा नरदेह आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे। अरे याच्यातील एक अवयव जरी खराब झालं, बिघडलं, तर ते अवयव स्वतःच्या हिमतीवर स्वतःला तयार करता येत नाही, घेताही येत नाही। कालच एका व्यक्तीचा फोन झाला, 2 दाढी काढायचे 1 लाख रुपये सांगितले, 2 दाढी काढायच्या आणि 2 दाढी बसवायच्या, किती पैसे सांगितले? 1 लाख रुपये। असे 32 दात आहेत, 32 दात आहेत, बाकीच्या अवयवांचा विचार सोडा। कृत्रिमरित्या जर 2 दाढींचे 1 लाख रुपये भरावे लागत असतील तर किती महत्त्वाचं शरीर आहेत। आणि जर थोड्या थोड्या कारणांवरून जर आपण ह्याच शरीराचा नाश करण्याच्या भानगडीत पडत असाल तर आपल्यासारखं अधपतित जीवन दुसऱ्याचं नाहीत। आपल्यापेक्षा मराठी भाषेमध्ये म्हणायचं ठरलं तर जनावरंसुद्धा बरे। अपवाद म्हणून सुद्धा एखाद्या जनावराने आत्महत्या केली असा कधी प्रसंग आढळला का? कुत्र्याला भाकरी मिळाली नाही म्हणून त्याने रेल्वे खाली जीव दिला, कालच्या पेपरला होतं ना, कालच्या पेपरला लोकमतला आलेलं होतं ना, तुम्ही सांगितलं ना मला, कालच्या पहिल्या फ्रंट पेजवर भाकर मिळाली नाही म्हणून कुत्र्याने आत्महत्या केली। मग सांगा, जे आत्महत्या करण्यामध्ये प्रवृत्त होत असतील तर कुत्र्याही पेक्षा जीवन
त्यांचं खालच्या दर्जाला गेलेलं आहेत असं म्हणता येणार नाहीत का? जीवनामध्ये शरीर संपवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ते शरीरच आपलं नाहीत, आणि शरीर नासवण्याच्याही भानगडीत पडू नका. चांगलं शरीर दिलं, व्यसनाच्या अधीन जाऊन आपलं जीवन संपवू नका. चांगलं शरीर आहे, चांगलं राहा आणि जाताना सुद्धा चांगलं जा. त्याचीच किंमत ह्या जगतामध्ये आहेत. ज्याने शरीराची नासाडी केली, ज्याने शरीराकडे लक्ष दिलं नाहीत, ज्याने शरीराला संपवण्याचा प्रयत्न केला, ते आयुष्यातून कायमचे संपून गेले. ज्यांनी शरीराला चांगलं ठेवलं, ज्यांनी शरीराचा चांगला उपयोग करून घेतला, त्यांचं शरीर संपलं, परंतु कीर्ती माझी मात्र जशीची तशीच अजरामर आहेत. अजूनही त्यांची नावं घेतात. चांगलं शरीर आहेत. आत्मदेवाला धडा दिला जातो, बाबा आत्महत्या करू नको, करू नको. आत्महत्या करण्याचं कारण काय? पुत्र सर्व दुःखाय कल्पते. पुत्र नाही, संतान नाही, संसारामध्ये पुत्रप्राप्ती पाहिजे ना, म्हातारपणाची काठी पाहिजे ना, म्हातारपणाची काठी. अरे बाबा, तीच म्हातारपणाची काठी जर कमरामध्ये पडायला लागली तर काय कामाची ती काठी? ज्यांना मुलं आहेत ते मुलं जर सुख देत नाहीत. माझा एक मित्र आहेत, माझे मित्र सगळे मोठे आहेत म्हणून मी सांगतो, माझा मित्र आहेत, गोडशे नावाचा एक मित्र आहेत, ब्राह्मण आहेत, पुण्यामध्ये राहतोय. साधारणतः 3 BHK त्याचा फ्लॅट आहेत, 1.5-2 कोटीचा फ्लॅट आहेत. दोनही मुलं परदेशामध्ये कामाला आहेत, दोघंच नवरा बायको त्या फ्लॅटमध्ये राहतात. सांगा, 85 वय चाललं आहे, पत्नीचं वय साधारण 70, 75, 80च्या आसपास असेल ना. म्हातारपणामध्ये त्यांना काय अपेक्षा असेल हो? 2 कोटीचा फ्लॅट पाहिजे, 25 लाखाची गाडी पाहिजे, असंच असेल ना. रोज फिरायला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा असेल ना त्यांची. काय अपेक्षा असेल? हे काहीच जरी नसलं तरी चालेल, परंतु माझी मुलं माझ्याजवळ पाहिजे, याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नसेल ना, नसेल ना. जर यदा कदाचित म्हातारपणाची अपेक्षा मुलांच्या अनुषंगाने करत असाल तर मला वाटतं ते पुत्रवत असूनसुद्धा निपुत्रिक आहेत, वांज आहेत. बरोबर आहे की नाही? पुत्राचं सुखच जर मिळत नसेल तर उपयोग काय त्या पुत्राचा? पुत्र असून ज्यांना सुख नाही त्या पुत्राचं, मग विनाकारण त्या पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही कशाला धडपड करतात? राजा दशरथाचा उदाहरण देत असताना, दाखला देत असताना तो संत महात्मा सांगतोय, राजा दशरथाच्या जीवनात निपुत्रिक होता तोपर्यंत सगळी प्रजा त्याच्यावर प्रेम करत होती. प्रजाच ही पुत्रवत प्रेम करत होती, आणि पुत्र झाल्यानंतर त्याच पुत्राच्या वियोगाने राजाला राम 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 करत जीवन संपवावं लागलं. काय करतात? देवाच्या बापाला जर दुःख सुटलं नाही तर तुला पुत्रप्राप्ती प्राप्त झाल्यानंतर सुख प्राप्त होईल अशी अपेक्षाच कशाला करतो? मनुष्याच्या बुद्धिपटलावर परिणाम जेव्हा होतो तेव्हा संत विचार, चांगले विचार त्याला मान्य होत नाही. चांगला किती सांगण्याचा प्रयत्न केला त्याला पटत नाही, नाही पटत. अरे काय कानामागून आला, 150 आना झाला, किंवा कानामागून आली 150 आना, असं काय आहे ना? मन 150 आनी झाली, माझ्या मागून आली, मला शिकवायला लागली. तरी असं कुठं आहेत का? मला काय, मी तुझ्यापेक्षा 12 पावसाळे मी तुझ्यापेक्षा जास्त खाल्लेले आहेत? हां, तुम्हाला शिकवते. अरे उपदेश भलते हाती झाला चित्ती धरावा. स्वतःचा स्वार्थ जर असेल तर पोरांनी जरी उपदेश केला ना तरीही सुद्धा तो उपदेश आपण त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. महात्म्याचे शब्द पटत नाही आत्मदेवाला, पटत नाही तेव्हा आत्मदेवाला पटत नाही, म्हणून तोच महात्मा विचार करतोय अगोदर याच्या प्रारब्धामध्ये पुत्रप्राप्ती आहेत की नाही पाहू पाहू पाहू. म्हणून कपाळावरच्या रेखा पाहण्याचा प्रयत्न केला जातो, रेखा पाहण्याचा प्रयत्न केला जातो. त्या रेखा पाहत असताना 7 जन्म का ललाटीचे लिहिले ते न पुसे काही केले. कपाळावर असलेल्या रेखा सांगतात की याच्या पुढे 7 जन्म याला पुत्रप्राप्ती नाही. जर 7 जन्म पुत्रप्राप्ती नाही तर याने कशाला प्रयत्न करावा? तो संत महात्मा सांगतोय, बाबा पुढचे 7 जन्म तुझ्या जीवनात पुत्रप्राप्ती नाहीत, भानगडीतच पडू नको, आता स्वतःचा उद्धार करण्यासाठी तो प्रयत्न कर. हे शब्द ऐकल्यानंतर तो अजून ओक्साभुक्सी रडायला सुरुवात करतो. संत महात्मा विचारतोय, अरे बाबा रडतो का? मी तर तुला चांगला सल्ला दिलाय, रडतो का? नाही म्हणे, 7 पटीने माझं दुःख तुम्ही वाढवलंय. म्हणे काय? या जन्मात पुत्रप्राप्ती नव्हती म्हणून मी रडत होतो, आकांत करत होतो. आता इथून पुढे 7 जन्म जर पुत्रप्राप्ती नसेल तर माझ्या दुःखाची परिणिती किती पट वाढवली तुम्ही? 7 पट वाढवली. त्याच्यामुळे आता तुमच्यामुळे मी 100% आत्महत्या करणार. महात्म्याने डोक्याला हात लावला. काय? खळाची संगती उपयोगाची नाही.
काही काही कामाचे नाहीत. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिनो. त्या भानगडीतच पडायचं नाहीत, नाही सांगण्याच्या भानगडीत पडावं. फुकटचा सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, शहाण्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. परिणामतः आता विचार केला जातोय आपल्यामुळे हा आत्महत्या करेल, करावं काय करावं काय. आयुष्यभर तप साधना केलेला तोच महात्मा आपल्या कमंडलूमधून आपल्या झोळीमधून एक फळ काढतोय आणि सांगतोय बाबा तुझ्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती नाही, परंतु संत महात्मा काहीही करू शकतात. भगवंताची इच्छा नाही, परंतु संतांची जर इच्छा असेल तर तीच संतांची इच्छा काही सुद्धा करू शकते. मेले माणूस जित उठवील, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, बैल नंदीचे काढिले. तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं, ज्ञानोबरायांनी मेलेल्या मुर्द्याला उठवलं, ज्ञानोबरायांनी एका मुलाच्या रूपामध्ये रूपांतरित केलं. ही ताकद संतांची आहे. जड भिंती चालवली, ही ताकद संतांची आहे. जी भगवंत करू शकत नाहीत अशी किमया संत करू शकतात. म्हणून जीवनामध्ये त्याच संत महात्म्याच्या हातात कमंड झोळीतील फळ काढलं जातं आणि सांगितलं जातं पुत्र नसताना सुद्धा तुझ्या जीवनात पुत्रप्राप्ती होऊ शकते. हे फळ घे, तुझ्या पत्नीला दे आणि तिला सांग खोटं बोलायचं नाहीत. एक भुक्त राहायचं आणि कोणाशी भांडण करायचं नाहीत असे काही नियम सांगितले जातात. आणि तेच फळ घेऊन आत्मदेव घरी येतो, स्वगृही येतो. धुंदुलीला सांगितलं जातं बाबा बाई एक काम कर, हे फळ घे, भक्षण कर. एका संत महात्म्याने फळ दिलंय आणि त्यांनी सांगितलं तू आता आई होशील, तू गर्भवती राहशील, हे फळ भक्षण कर. पत्नीला ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तिला 100% वाटतंय आता महाराजांच्या डोक्यामध्ये फरक पडलाय. आता आयुष्य संपत आलंय, आयुष्य आता संपण्याच्या दिशेने चाललंय आणि आता आपल्याला कुठं पुत्रप्राप्ती शक्य आहेत का? करावं काय करावं काय हो म्हटलं जातं आणि सांगितलं जातं बस पवित्र झाल्यानंतर शौचविधी आटोपल्यानंतर सगळं आटोपलं की मी फळ भक्षण करेल आणि तुम्ही काळजी करू नका, जा कसं का होईना तू खा आणि आयु हो, हीच अपेक्षा आत्मदेवाला लागली. आणि शेवटी तीच धुंदुली विचार करते आता करावं काय. घडीभर विचार करत असतानाच शेजारी नेते आणि शेजारींना सांगू लागते बाई हे फळ तर आणलं आहे आमच्या महाराजांनी, कशाचं आहेत काय माहीत नाही, परंतु एका महात्म्याने सांगितलं की पुत्रप्राप्ती होईल. अगं म्हणे खाऊन टाक, विचार करू नको, खाऊन टाक. संत सज्जनाचे हात लागले, 100% तू आई होशील हे सांगितल्याबरोबर अगं आई होईल, पण असं म्हणतात एकदा का गर्भपोटामध्ये नांदायला लागला की थोडंसं जिभेवर नियंत्रण ठेवावं लागतं. मला तर फक्त दिवसातून 4च वेळेस जेवायला मिळतं. सकाळी उठल्याबरोबर फक्त 4 चपात्या चुरायच्या, 1 लिटर दुधामध्ये पावशेर साखर त्याच्यामध्ये टाकायची, थोडंसं 2-4 चमचे तूप टाकायचं आणि तेवढं सकाळचा नाश्ता सुरुवात होतो. परत 11 वाजले की परत बाजरीच्या भाकरी 4 खायला लागतात. परत 3 वाजता सुंदर प्रकारे असा 2-4 ग्लास ज्यूस लागतो. संध्याकाळी एवढंच जेवते आणि अजून याच्यामध्ये जर कमी केलं आणि माझी तब्येत बारीक झाली तर कसं काय करायचं. अगं म्हणे जर आई होण्यासाठी थोडंसं त्रास सहन केला तर काय फरक पडतो. अगं म्हणे गर्भवती राहिल्यानंतर मग घरचे कामधंदे कोणी करायचे. म्हणे तुझी नणंद आणून ठेव. नणंद आणते, दिवाळीला जर आली तरी 2-4 पिशव्या भरून नेते. दिवाळीलाच येते तर 2-4 बॅगा भरून घेऊन जाते. ते जे पाहिजे ते घेऊन जाते. 9 महिन्याचा सुंदर असा चान्स तिला संधी सापडली तर ती सगळं घर धुवून नेईल. कसं काय करावं. नाही मग आता करावं, एखादी बाई सांगून देऊ. बरं ठीक आहे. असं म्हणतात गर्भवती अवस्थेमध्ये जास्त पळापळ करायची नसते, बरोबर आहे ना. पळापळ करायची नसते, धावपळ करायची नसते. आणि यदा कदाचित आमच्या घराला आग लागली आणि आग लागल्यानंतर जर मला पळण्याचा योग आला, मी पडले, त्या गर्भाला धक्का लागला, माझा जीव गेला तर कसं करावं. अजून गर्भ राहिला नाही, लग्न झालं नाही, पोराचं बारसं घालायचं काम चालू व्हायचं. ती शेजारी म्हणते तुझ्या मनाला वाटेल तसं कर, मी चालले. कंटाळून ती निघून जाते. शेवटी त्याच धुंदुलीची बहीण येते आणि बहीण विचारते कागं बाई काय झालं काय झालं काय झालं. असा वृत्तांत आहेत, करायचं काय. काही काळजी करू नको, माझा आत्ताच मला दिवस गेलेत.
दिवस गेले, अजून आता महिना झाला. एक काम कर, फक्त गर्भवती होण्याचं नाटक कर. माझ्या गर्भातून जन्माला आलेलं बाळ मी तुला देऊन टाकेन, तुझं काम होईल. म्हणे तुझं बाळ मला, अरे म्हणे माझ्या अगोदरच 12-13 पडलेले आहेत, त्यांना सांभाळता 12-13 सांभाळता नाकी 9 आलेलं आहेत. हे तुला दिलं तर काही फरक पडणार नाहीत. एक काम कर, फक्त माझे मालक थोडेसे लालची आहेत, थोडंसं तोंड बंद करून टाक, ते गप राहतील, तुझंही काम होईल आणि माझंही काम होईल. असं म्हटल्यानंतर बरं वाटतं. तिने पोटाला चिंध्या बांधल्या, वांजेने दाविले गर्भार लक्षणं, चिंध्या बांधल्या, गर्भवती होण्याचं नाटक करायला सुरुवात करते. परंतु ह्या फळाचं काय करावं, काही नाही म्हणे. खरंच जर फळामध्ये चमत्कार असेल तर हे फळ आपण गाईला टाकूया. अंगणामध्ये गाई आहे, त्या गाईला, बांधलेल्या गाईला ते फळ टाकलं जातं आणि बस आता ही गर्भवती होण्याचं नाटक करते. हळूहळू गर्भ वाढू लागतो, आत्मदेवाला आनंद होतो. खरंच फळ आता फळाचा परिणाम जाणवायला लागला. बहिणीचे 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात आणि प्रसूत होते. रात्रीचा समय पाहून हिच्या कुशीमध्ये बाळांना टाकलं जातं आणि तीच धुंदुली म्हणते, बाळ झालं, पुत्र तुम्ही बाबा झाले, तुम्ही बाबा झाले. आत्मदेवाला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. सगळ्या गावाला खडी साखरेचा प्रसाद वाटला जातो. सगळ्या गावामध्ये चांगल्या प्रकारे महिनाभर जल्लोष केला जातो आणि एका महिन्यानंतर त्या गाईला सुद्धा एक बाळ जन्माला येतं. 1 महिन्याने, कारण अगोदर हिला 1 महिना झालेला होता ना, 1 महिन्याने बाळ जन्माला येतं. 1 महिन्याचा फरक. सगळं शरीर माणसाचं, फक्त कान मात्र गाईच्या कानांसारखे. हा काळ जेव्हा जातोय, दोन्ही बाळं एका घरामध्ये येतात. आत्मदेवाला एवढा आनंद होतो, अरे आंधळा मागतो 1 डोळा. परिणामता भगवंताची कृपा झाली, गाईलाही पाडासं जन्माला आलं, बाळ जन्माला आलं आणि आपल्या घरातही बाळ जन्माला आलं. विशेष अजून सांगतोय, ज्या वृक्षाला आत्तापर्यंत मोहर आलेला नव्हता ना, त्या आम्रवृक्षाला सुद्धा मोहर आला. आत्ता एवढा आनंद होतो, आत्मदेवाला एवढा आनंद होतो. आत्मदेव सुंदर असा उत्सव साजरा करतोय आणि उत्सव साजरा केल्यानंतर वर्षभराच्या आत नामकरण विधी करण्यासाठी ब्राह्मणांना बोलवलं जातं. गोकर्णाचे कान गाईच्या कानासारखे त्या बाळाचे कान असल्यामुळे त्या बाळाचं नाव गोकर्ण ठेवण्यात येतंय आणि याचं नाव ठेवण्यासाठी प्रवृत्त झालेला तोच ब्राह्मण. धुंदुली म्हणते, 9 महिने 9 दिवस मी वागवलं आणि नाव ब्राह्मणाने ठेवायचं जमणार नाहीत म्हणे. कष्ट मी केले ना, नावसुद्धा मीच ठेवणार म्हणे. ठीक आहेत बाई, तुझ्या मनाने ठेव, माझ्याच राशीवरून नाव आलं पाहिजे म्हणून त्याच बाळाचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. गोकर्ण, धुंदुकारी दोनही आता वाढू लागतात, मोठे होऊ लागतात आणि शेवटी कितीही जरी झालं, धुंदुकारीवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम मात्र गोकर्णावर नाहीत. मनुष्य प्रतिकूलतेतून मोठा होतो, सुधारतो आणि जास्त अनुकूलता लागली, भेटली का बिघडण्याचे दाट संकेत असतात. म्हणून आजही मुलं जे बिघडतात, हे मुलं त्यांच्या वर्तनाने बिघडत नाहीत, आईबापांच्या वर्तनाने बिघडतात. मुलाला सगळं वातावरण अनुकूल करून ठेवतात का, एवढं वातावरण अनुकूल करून ठेवतात की जणू काही देवापेक्षा जास्त त्याची पूजा करतात. आईबाप सगळं कमवून ठेवतात, फक्त संस्कार नावाची पुंजीच त्याच्याजवळ देत नाहीत. सगळं देतात आणि जिथे जिथे ज्या ज्या मुलांना अनुकूलता प्राप्त झाली ते बहुतांश 100% व्यसनाधीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात, व्यसनाच्या अधीन गेलेले पाहायला मिळतात. ज्या ज्या घरामध्ये प्रतिकूलता आहेत ना, प्रतिकूलतेची जाण असलेली मुलं कधीकधी चांगले चांगले ऑफिसर झालेले पाहायला मिळतात. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतात. शाळा शिकत असताना नदीच्या पहिलं तीराला शाळा होती. नदीच्या पहिलं तीराला शाळा होती आणि नदीच्या पहिलं तीराला जाण्यासाठी बोटीचा प्रवास करावा लागायचा. बोटीचा प्रवास करत असताना त्या बोटीवाल्याला पैसे द्यावे लागतील, घरची परिस्थिती तेवढी नव्हती. करावं काय. डोक्याला सगळा युनिफॉर्म बांधला जायचा, गणवेश बांधला जायचा, नदीमध्ये उडी टाकली जायची, नदीच्या पहिलं तीराला यायचं, कपडे घालायचे आणि शाळेत जायचं. एवढी प्रतिकूलता असताना सुद्धा तोच महात्मा, तोच व्यक्ती, तोच सज्जन भारताचा पंतप्रधान होतो. एवढी दयनीता. आईवडील जवळ नाहीत, आईवडील गेलेत, फक्त बहीण आणि बहिणीचा अधिभार, बहिणीच्या जीवावर जीवन जगत असलेला एक अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांचं आहेत.
बहीण काहीतरी थोडंफार कष्ट करायचे आणि त्याच कष्टावर आपली शाळा झाली, आपलं शिक्षण झालं, शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण झालं आणि पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर मनातील मानसा पूर्ण करण्यासाठी त्याच वैज्ञानिक क्षेत्रामध्ये एवढा पुढाकार घेतला जातो आणि पुढाकार घेतल्यानंतर एवढा मोठा व्यक्तिमत्वाचा गाभा ह्याच भारतवर्षाला प्राप्त झाला, ज्यांचं नाव APJ अब्दुल कलाम. अणुऊर्जेचा शोध, अणुस्फोट चाचणी घडवून आणण्याचं काम जे अमेरिकेला सुद्धा कळालं नाहीत, त्यांना झोपेत ठेवून जे काम APJ अब्दुल कलामांनी केलं, अनुकूलतेतून नाही केलं, प्रतिकूलतेतून केलं. मुलांना थोडीशी चुणूक जाणू द्या, मागितल्यानंतर प्रत्येक वस्तू त्यांना पुरवण्याच्या भानगडीत पडू नका. जेव्हा तुम्ही त्यांना काहीही देण्याचा प्रयत्न कराल त्यांना त्याची जाणीव राहणार नाहीत. आपला बाप देतोय, आपली मम्मी देतोय, परिणामतः आजचे आईबाप मुलाने जर 100 रुपये मागितले तर घरात खिशातून 200 रुपये आपोआप निघतात. 100 रुपयाची वस्तू मागितली तर त्यांना 200 रुपयेच देण्याच्या भानगडीत पडतात. परिणामतः आपले आईबाप समर्थ आहेत आपल्याला देण्यासाठी, म्हणून तोच पोरगा, तीच मुलगी व्यसनाधीन होते. त्या मुलीचा दोष नाही आणि त्या मुलाचा सुद्धा दोष नाही. दोष कोणाचा? आईबापांचा असतो. आत्मदेव आणि धुंदुकारचे सगळे चोजले पुरवण्याचा प्रयत्न करतात. गोकर्णाकडे नजर मात्र थोडीशी आड आहेत. परिणामतः तोच गोकर्ण पंडितो ज्ञानी, तो पंडित होतोय, भगवंताची पूजाच्या सत्कर्मामध्ये रत होतोय. धुंदुकारी महाखलहा, तोच धुंदकारी व्यभिचारामध्ये, अनाचारामध्ये, अनेक अतिप्रसंगामध्ये रत होतो. सुरुवातीला त्याचे दोषसुद्धा गोड लागतात. बाळ जन्माला आलं, 6 महिन्याचं झालं, वर्षाचं झालं आणि वर्षाचं झाल्यानंतर गोड बोलायला लागलं. एखादी आई म्हणत असेल, माझा बाळ्या बोलायला लागला, गोड कोळ्या शिव्या देतो. असं जर ती गोड म्हणत असेल ना, तर तोच बाळ्या तिचं पित्र जेवल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु त्याच ठिकाणी जर लहानपणी जर त्याच्या मुखातून थोडासुद्धा अपशब्द येत असेल, हाताच्या बाहेर सावरून जर एकच दणका दिला, तर तो पोरगा आयुष्यात कधी वाम मार्गामध्ये प्रवृत्त होणार नाहीत. सांगतो मी जाता प्रसंग. आमच्या गावामध्ये एक पानटपरी होती. 3री-4थी वर्गामध्ये असताना भजनाची आवड होती आम्हाला. दोन्ही भावंडांना भजनाची आवड होती. भजनामध्ये जात असताना आवाज चांगला असणं गरजेचं आहे म्हणून सगळे महाराज मंडळीसुद्धा आम्हाला सांगायचे. लहानपणामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये जीवन गेल्यामुळे आवाज चांगला होण्यासाठी पर्याय म्हणून माणसाने पान खावं. कोणतं पान? नागिलीचं पान. आणि ते पान जर मसालेदार पान खाल्लं तर चांगला आवाज होतो असं म्हणतात. तेव्हा 1.25 रुपयाला पान मिळायचं. किती रुपयाला? 1.25 रुपयाला. आणि जर यदा कदाचित पैसे जास्त मिळाले तर ते पैसे साठवून एकदा मी फक्त मसाल्याचं पान खाल्लं होतं, टपरीमधून पान खाल्लं. आमच्या मोठ्या बाबांनी एकच कानाखाली लावली, तोंडावर असा वळ उठत होता. वळ उठल्यानंतर वडिलांकडे गेलो, दादांकडे गेलो. त्यांनी म्हणजे मोठ्या बाबांनी मारलं. दिलीप भाऊंना माहीत आहेत राग कसा होता. एकच कानाखाली लावली होती, 5 बोटं जशीची तसेच उठले होते. त्यांनी मारलं म्हणून वडिलांनी विचारलं, का बरं मारलं? म्हटलं मसाले पान खाल्लं म्हणून. त्यांनी मारलं, एक चापट नाही मारली, पायांनी दणके दिले. पायांनी मारलं म्हणजे लाथांनी मारलं. एकदाच लाथांनी मार खाल्ला. अजून त्या लाथा आठवतात, पानं आठवत नाही. का? त्या काळात त्याच वेळेत जर कान चिमटले, कान पकडले तर पोरगा वाह्यात होऊ शकत नाही. परंतु जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर आयुष्य कधी बर्बाद होऊन जाईल, पत्तासुद्धा लागत नाहीत. धुंदुकारीचे लहानपणी दोषसुद्धा गुण वाढतात आणि तोच धुंदुकारी मोठा होतो. मोठा झाल्यानंतर अनेक दुर्वर्तनामध्ये प्रवृत्त होतो. आईबाप विचार करतात, ज्याच्यासाठी एवढं कमवलं तोच असा वर्तन करतो. करावं काय करावं याच्या विचारामध्ये प्रवृत्त होतोय. धुंदुली समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आत्मदेव समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. सगळे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, ऐकत नाही. आणि एक दिवस तोच धुंदुकारी
आत्मदेवांना म्हणतोय बाबा मला काही द्रव्य पाहिजे, धन पाहिजे. अरे म्हणे तू ठेवलं तरी काय, सगळं विकून टाकलं ना, अजून तुला काय द्यायचं नाही म्हणे, आहे तुमच्याकडे. नाही म्हटल्यानंतर तोच धुंदुकारी आपल्या वडिलांवर हात उगारतोय. आणि हात उगारल्यानंतर लक्षात येते आता ह्या घरात थांबणं चांगलं नाही, योग्यतेचं नाहीत, आपल्याला जीवन आता जगून काही फायदा नाही. आत्मदेव परत आत्महत्यासाठी प्रवृत्त होतो. गोकर्ण हात पकडतात. बाबा एकदा साधूने समजावलं, तुम्ही ऐकलं नाहीत. आत्ता परत त्याच घटनेला पुनरावृत्ती करू नका, त्या घटनेला परत दुजोरा देऊ नका. लक्षात येतंय हा संत महात्मा हाच ह्या फळाचा आविष्कार आहेत. जर यदा कदाचित गोकर्णाचा जन्म धुंदुलीच्या उदरी झाला असता तर घराचं मंदिर झालं असतं. परंतु धुंदुलीच्या बहिणीचा तो जी या घराचं मंदिर नाही, घराचं नरक बनवण्यासाठी कारण ठरतोय. आता करू काय, काही नका करू बाबा, स्वतःच्या कल्याणासाठी प्रयत्न करा. ह्या हाडामासांच्या पुतळामध्ये अडकू नका. देहेस्ति मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्चानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. देवा बाबा तुम्ही या देहामध्ये अस्थि मांस या अस्थिपंजर देहामध्ये अडकू नका, यांचा त्याग करा. जाया सुता पत्नीचा पुत्राचा विचार करू नका, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा, उद्धाराचा विचार करा. धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. सगळ्या गोष्टींचा परित्याग करून सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वम. कथेचं रसपान करा, स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी प्रयत्न करा. आणि परिणामतः गोकर्णाचे शब्द एवढे गोड लागतात. आत्मदेव त्या ठिकाणी वनगमन करतात, भगवंताचं चिंतन करू लागतात. भगवंताचं चिंतन करत करत आपल्या जीवनाची यात्रा भगवंताच्या स्वाधीन करतात. राहिली धुंदुली. एक दिवस त्याच धुंदुलीच्या पाठीमागं दांडकं घेऊन पाठीमागे लागतोय. ती धुंदुली विहिरीमध्ये पडते, ती संपते. आई गेली, वडील गेले, राहिला गोकर्ण. गोकर्ण म्हणतो दादा तीर्थयात्रासाठी जाऊ का. तोच तीर्थयात्रेसाठी निघून जातोय. आणि शेवटी आता सगळं जीवन स्वतंत्र झालं. तोच धुंदुकारी 5 वेश्यांना घरामध्ये आणून ठेवतो, त्यांची सेवा करू लागतो. सेवा करत असताना दिवसभर त्यांच्या सानिध्यात राहायचं, रात्री चोरी करण्यासाठी जायचं. एक दिवस खजिना ग्रहावर दरोडा टाकतो, भरपूर द्रव्य आणलं जातं. आणि वेश्यांच्या स्वाधीन केल्यानंतर वेश्यांना म्हटलं जातं आता भरपूर आता चोरी करण्याच्या भानगडीतच पडायचं नाहीत. 5 वेश्या एकत्रित येऊन विचार करतात, जर यदा कदाचित हा सापडला तर आपलं नाव घेईन आणि राजा याला मृत्यूदंड न देता आपल्याला देईन. त्याच्यापेक्षा आपण 5 जणींनी जाण्यापेक्षा यालाच जावं लागलं तर बरं होईल. काही नाही, भरपूर रात्रीचं मदिरापान त्याला प्राशन करायला लावतात, दारू पिण्यासाठी प्रवृत्त करतात. दारू एवढा बेदम मारतात तरीही तो मरत नाही. शेवटी जळते निखारे तोंडामध्ये टाकतात तरीही मरत नाही. त्याचे हातपाय बांधतात आणि अंगणामध्ये असलेल्या विहिरीमध्ये त्याला टाकून देतात. जीवन संपतं. धुंदुकारी गेला, धुंदुली गेली, आत्मदेव गेलेत. आता राहिला गोकर्ण. 12 वर्ष तपस्या करून साधना करून आपल्या जन्मभूमीच्या दर्शनाला गोकर्ण येतात. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून आपल्या जन्मभूमीला विसरता कामा नये. येतात. घडलेला सगळा प्रसंग पाहिला जातोय. धुंदुकारी पिशाच्या रूपाने त्रस्त करण्याचा प्रयत्न करतो. दादा मला मुक्त करण्यासाठी प्रयत्न कर. करावं काय. सकाळच्या सूर्योदयाच्या समयाला सूर्यनारायणाला विचारलं जातं आणि सूर्यनारायण क्षणभर थांबून त्या ठिकाणी श्रीमद भागवत पुराणाचा उपदेश करतात. आणि तीच पुराणाची कथा गोकर्ण धुंदुकारीच्या निमित्ताने करतो. 7 दिवस कथा पूर्ण होते आणि 7व्या दिवशी त्याच धुंदुकारीचं रूपांतर दिव्य देहामध्ये होतोय आणि दिव्य देह धारण करून धुंदुकारी त्या ठिकाणी येतोय. गोकर्णाला नमस्कार केला जातो आणि सांगतो तुझ्या कथेचा परिपाक मला दिव्य देह प्राप्त झाला आणि आता मी विष्णू लोकाला जाणार. सुंदर अशी कथा धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी कारण ठरते. आपल्याही जीवनात आपला उद्धार करण्याचं सामर्थ्य ह्या कथेमध्ये असल्यामुळे आपण ही कथा रसपान करावी असं गोड चिंतन जेव्हा शौनकादिकांना सांगितलं जातं
तेव्हा त्याच शौनकादिकांच्या मनामध्ये जे 6 प्रश्न उद्भवतात त्याच 6 प्रश्नांचं रूपांतर श्रीमद भागवत कथेमध्ये होतं आहे आणि त्याचं चिंतन आपण पाहणार आहोत उद्याच्या कथेमध्ये. आजची कथा ह्याच ठिकाणी विश्राम घेते.